मी अनेक वेळेला अनेक वॉचमन लोकांच्या तंबाखूच्या डब्यात चोरल्या आहेत, चुन्याच्या डब्यात चोरल्या आहेत. बरं, मी खात असतो तर वेगळी गोष्ट, मी ते खातही नाही, पण त्या चोरायच्या आणि त्या त्यांच्यासमोर सांडायच्या. आधी ते बटवा काढणार, मग ते हे करणार, मग त्याचं घ्यायचं प्रमाण, मग ते असं नखानी घेणार, मग ते लावणार आणि मग ते अगदी इतकं छान शिस्तीत बरं ती स्वच्छता करणार, ती एक एक काडी काढणार. म्हणजे एवढी तर गृहिणी घरात ठेवत नाही, इतकं स्वच्छ ते ठेवायचं. 12 वाजता मी जर शाळेतून आलो तर दप्तर फेकणे, सोफ्यावरती एक मऊ चादर घेणे, 2 तास कार्यक्रम चालू. माझी आई म्हणायची तो अंगठा झिजून जाईल, आता जेवायला बस. उद्या बायकोसमोर तू जर अंगठा चोखत बसला तर आमची काय राहील, असं मला म्हणायचंय घरचे. तुला काही लाज लज्जा, तू वाचलास हे सांगायची काय पद्धत आहे? अर्थात मी लँड झालो म्हणजे मी वाचलोच आहे ना. ती येऊन सांगते मला परत, कॉंग्रॅच्युलेशन्स कराडे, यू सर्वाइव्ड. थँक्यू. सोशल मीडियावरती सुद्धा अर्थाचे अनर्थ होतात. मी आमची पोस्ट टाकली होती, संकर्षण वायास्पृहा दुपारी 12:30 वाजता बालगंधर्व रंगमंदिर पुणे. त्याच्या खाली एका मॅडमनी कमेंट केली, अजूनही आहे, संकर्षण दुपारी नको, रात्री येत जा, खूप वेळ असतो. म्हणणं काय, कार्यक्रम ठेवा, थिएटर म्हणा. ATM हरवणे ही माझी हॉबी आहे. माझे बाबा एकदा मला म्हणाले, तुझा बाप बँकेत नोकरीला, फक्त तुला ATM कार्ड द्यायला झालाय का? हे आता चोरलं तरी परत आणून देईल साहेब, तुमच्या पाकिटात काहीच नाही. 550 रुपये तर कुणाकडे असतात ना. मी नेहमी म्हणतो, जर मला व्हेंटिलेटर लावलं असेल आणि कुणी मला येऊन सांगितलं आईने गरम स्वयंपाक केलाय, मी 10 मिनिटं तरी उठून जेवून पुन्हा व्हेंटिलेटरवरती जाईल. बिस्मिल्ला भाभींचं वय माझ्या आईपेक्षा थोडं जास्त असतं. त्यांनी आम्हा 3ही भावंडांना पदराखाली घेऊन झोपवलंय, त्यांच्या 5 मुलांसह. तेव्हा मला फार असं वाटतं की यार, लहानपणी तर आम्हाला हे माहित नव्हतं हिंदू मुस्लिम काय असतं. माझी आजी दर राखी पौर्णिमेला विठ्ठलाला काय 10-15 रुपयाची ती राखी यार, ती पाठवायची पत्र लिहून. आम्ही बस स्टँडवर जायचो, पंढरपूर एसटी बघायचो, त्या कंडक्टरला म्हणायचो माझ्या आजीने राखी दिली तेवढी ज्ञान पंढरपूरला. दादा, का रे माझी चुन्याची डबी नेली का रे तू? अनिकेत सराफ चुन्याच्या डब्या, वात्रटपणे सगळे. अनिकेत सराफशी फोन झाला का तुझा? गायछाप चोरणे. बरं, मजा आहे अशी की न खाता चोरायची. खात असताना चोरली असती तर ठीक होतं. आपण तर खात नाही, पण समोरच्याची चोरण्यात एक असुरी आनंद होता. चोरायच्या, लपवायच्या, त्या सांडायच्या, म्हणजे त्याला तिळतिळ वाईट वाटलं पाहिजे. बरं, हे मी सुद्धा अनभिज्ञ आहे. म्हणजे जशी लोक अनभिज्ञ असतील आता की हे तू जे काही बोलतोयस ते मला माझ्या सकट कोणालाच कळत नाहीये. कारण त्याने सुद्धा मला हेच की तू फक्त हा डायलॉग मार आणि मग पुढचं तो बोलेल. सो आम्हाला एक्झॅक्टली काय आहे हे सांग. नाही, काय आहे, आता काही वॉचमन आहेत, काही सायकल लावणारी माणसं आहेत कॉलेजच्या ह्याच्यामध्ये, तर त्यांना ती तंबाखू खायची सवय असते. तर त्यांना जेवढी त्याची तलफ येते ना, तेवढं त्याच्यापासून बदमाशपणा करून लांब ठेवणे हा एक काय गुण किंवा व्रात्यपणा होता माहीत नाही. मी अनेक वेळेला अनेक वॉचमन लोकांच्या तंबाखूच्या डब्यात चोरल्या आहेत, चुन्याच्या डब्यात चोरल्या आहेत. बरं, मी खात असतो तर वेगळी गोष्ट, मी ते खातही नाही, पण त्या चोरायच्या आणि त्या त्यांच्यासमोर सांडायच्या. मग त्याला ते 2-2, 5-5 रुपये वाया गेल्याचं सुद्धा एवढं वाईट. आणि तो इतक्या घाणघाण शिव्या द्यायचा मला की, आणि मला अनिकेत म्हणायचं की याच्यात तुला आनंद काय आहे? हा, एक्झॅक्टली. बरं, ते चुना बोटावर घेऊन असा उडवायचा, मग तो जाईल तिथे जाईल, माहित नाही, ते चुना असा काढून. बरं, मी तुला माहितीये का, मला ते खूप आवडायचं की ते किती. बरं, तू नीट बघ, चुना लावून तंबाखू मळणारी माणसं ही शिस्तीत राहतात खूप. आधी ते बटवा काढणार, मग ते हे करणार, मग त्याचं घ्यायचं प्रमाण, मग ते असं नखानी घेणार, मग ते लावणार आणि मग ते अगदी इतकं छान शिस्तीत. बरं, ती स्वच्छता करणार, ती एक एक काडी काढणार. म्हणजे एवढी तर गृहिणी घरात ठेवत नाही, इतकं स्वच्छ ते ठेवायचं. ते असं करायचं आणि मग त्याची चिमूड भरून ते हे. तर मला असं वाटायचं की इतकी कलाकुसर जर जीवनात दाखवली तर किती करिअर छान होईल. पण ती तंबाखू मळण्यात जी काही कलाकुसर दाखवतात, मला त्या शिस्तीचं फार अट्रॅक्शन वाटायचं, अप्रूप वाटायचं. तर ते जेवढं मन लावून ते करतील तेवढा त्याचा विध्वंस करावा असं मला मनापासून वाटायचं. मग मी ती बरं, आमच्या मराठवाड्यात त्याला तोटा म्हणतात. तोटा, तो जो सरळ उभा मिळतो ना, गायछाप तोटा, तो एखाद्या माणसाचा चोरायचा, त्याची ती वरची ती घडी 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 काढायची, उधळून द्यायचं जिकडे, आणि ते चुना असं नखानी घ्यायचा, शिंपडायचा कुठेही. त्याची मला मज्जा यायची खूप. पण एका अर्थी तू
व्यसनांपासून त्यांना दूरच करत होतास असं म्हणून उद्देश आपण माझा तो नव्हता ना, पण हे वाईट आहे. हा त्यांनी त्यांनी व्यसनांपासून दूर व्हावं म्हणून जर मी हे केलं असतं तर मी चांगला माणूस आहे. त्याला सुख लाभू नये म्हणून मी हे करायचो, म्हणून मी वाईट माणूस आहे. मला ती मजा आहे. बरं तुला माहितीये का, हं. मी ते मला मळायला खूप मजा यायची. मी माझ्या आजोबा तंबाखू खायचे ना, तर मी घरी तंबाखू घेऊन खूपदा ती मळून पाहिली आहे. खाऊन नाही पाहिलीस? अजिबात नाही, कधीच नाही. मी खाल्ली हा सुपारी. सुपारी खाल्ली आहे मी. सुपारी म्हणजे ते जे ती नशा कुठली येते सुपारीमधून? ते 120-300 वगैरे काहीतरी. हा, ती हा, खाल्ली मी. अच्छा. मला हे माहिती आहे की अहमदनगरचा खर्रा का खरडा काहीतरी, खर्रा खर्रा मला खर्रा, वाटतं. तो हा. खूप असं ते मला त्याचं खूप अट्रॅक्शन वाटतं हा. ते पानटपरीच्या आपल्याला इतकेच दिसतात कमरेपर्यंत आणि ते असे 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 करत असतात. मला खूप गंमत वाटायची, हे काय आत नेमकं काय चालू, काय हे काय आहे? तर मी आमच्या परभणीला आबाढोले म्हणून आहे, त्याचं कुणाल पान सेंटर आहे. तर तो आबाढोले आमच्या नाटकाचा ऑर्गनायझर पण आहे आणि माझा मित्र पण आहे. बर. तर मी त्याला म्हणलं, आबा तुम्ही हे जे करता ना, ते करताना मी एकदा आत येऊ का? तर ते म्हणले, या ना साहेब, तुम्हाला कोण अडवणार आहे? मग मी आत गेलो तर ते काही नाही, छोटीशी कापडी पिशवी होती, त्याच्यात ते थोडं प्रमाणाने असं 120-300, बरं ते लांबून इतकं छान जजमेंटनी फेकतात. 2-4 पद्धतीच्या सुपाऱ्या, ते 120-300 घालायचं बरोबर. आणि ते लोकांशी बोलत ऍडमिट त्याला म्हणलं तू इकडं, हे उद्योग चालू आणि वरती संभाषणही चालू. मला याचं फार इंटरेस्टिंग अप्रूप वाटायचं. सही आहे. पण मला सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग ही गोष्ट वाटते की इतकं लेवलला जाऊन आणि इथपर्यंत जाऊन तू ते करत का नव्हतास? म्हणजे चांगली खरं गोष्ट सांगू का, आहे. इच्छा होते पण भीती हा. वाटते. भीती वाटते? अहो भीती, अरे चक्कर येऊन पडलं तर पुढे काय? हे चक्कर का येईल? एवढी लोक मी माझ्या आजोबांना तसं होताना पाहिलंय म्हणून मला ती भीती वाटते. बर. आमचे आजोबा तरुणपणी काय खात असतील ते खात असतील माहित नाही, पण आम्ही त्यांना ज्या वयात पाहिलं ते पोट साफ व्हावं म्हणून तंबाखू खायचे. आता लोक, माझे कितीतरी मित्र आहेत जे या भाषेत असं म्हणतात की जरा दम मारतो म्हणजे डबा लागेल. म्हणतात ना असं. अच्छा, डबा लागेल म्हणजे डबा लागेल म्हणजे हा. परसाखड कार्यक्रम सकाळचा. परसाखड. हा, तर ते त्याच्यासाठी सकाळी उठलं की एक चहा बरोबर हे करतात, अच्छा. आता मला मस्त डबा लागलाय मी जाऊन येतो असं म्हणतात. तर आमच्या आजोबांचा उद्देश तो होता. त्यांनी ते कार्यक्रम हलतो सगळा आणि आता मला जायचंय म्हणतात, तर ते त्याच्यासाठी खायचे. पण तो उद्देश राहायला बाजूला, त्यांना चक्कर यायची ओके. आणि ते खूपदा बाथरूम मध्ये पडलेले तंबाखू खाऊन. ओके. मला ते बघून वाटायचं एवढा उद्योग करायचा आहे कशाला? मग चक्कर येऊन पडायचंय माहिती तर तंबाखू खायची आहे कशाला? म्हणून मला त्याची उत्सुकता खूप आहे. हे अजूनही मला वाटतं लोक असे शिस्तीत मळायला लागले ना, मला खूप बघत राहावं असं वाटतं. ते खायचा मोह होत नाही बाबा. तू सांगतोयस त्याच्यावरनं अजून एक मला आठवलं की आमच्या शेजारी एक आजी राहायच्या आणि त्या मशिदी लावायच्या आणि त्यांची एक नात होती. तर तिला हे माहिती नव्हतं की त्या काय करतात. पण तिच्या समोर ना असा एक कागदाचा बोळा करून फेकला ना की ती नात अशी उघडायची आणि अशी ऍक्टिंग करायची आजीची. आणि तेव्हा म्हणजे एक दिवशी असं झालं होतं आपोआप, म्हणजे कोणी मुद्दामून फेकलेला नव्हता. पण तो नंतर मग ती अशी की तिची मजा बघायला लोक यायची, मग एक कागदाचा बोळा फेकला जायचा वगैरे, म्हणजे काही त्याच्यात काहीच असं नवीन किंवा छान किंवा चांगलं काही नव्हतं. पण तरी सुद्धा लोक ह्याची मजा घेतात. म्हणजे यू आर नॉट द ओनली वन असं मला वाटतं. हो, मला व्यसन करून येणाऱ्यांची मजा घेण्यात एक वेगळी मजा असते. आमच्या परभणीच्या गल्लीमध्ये मधू नावाचा एक माणूस होता आणि तो गल्ली फेमस होता. म्हणजे मधूची वेळ, एवढा दारू पिऊन यायचा तो माणूस. पण त्याची मला कमाल काय वाटायची, 5चा ठोका कधी चुकला नाही. डुल डुल ते सगळं व्हायचं पण 5च्या ठोक्यालाच. हे काय आहे म्हणजे, एवढं हरवायचं तर खरं पण वेळ नाही चुकू द्यायची. तर एकदा त्याला मी धक्का दिला आणि तो पडला नालीत. तर तो त्या अवस्थेत आमच्या घरच्यांशी भांडायला आला. माझी जी काही काढली होती घरच्यांनी. नालीत? मी काही नालीत पड म्हणून ढकललं नव्हतं, मी ढकललं. तो आता आधीच ते एवढं हलतं काम झालं होतं त्याचं. आपलं फुंकर जरी मारलं तरी पडला असता तो. मी तो रीतसर धक्काच दिला डायरेक्ट नाली. त्याची अर्धी बाजू अख्खी ओली झाली. तो असा एका अंगावर पडला आणि त्यांनी जी काही आमच्या घरी येऊन कुळाचा उद्धार केला आमच्या. तसं आमचे आजोबा एकदा शनिवार बाजार परभणीला भरायचा, अजूनही भरतो. शनिवार बाजारात गेले होते आणि उन्हाळा सुरू झाला की माठ आणतो ना आपण, माठ. आजोबांनी छान माठ घेतला, आठवड्याभराची भाजी घेतली, सायकल रिक्षामध्ये आले आणि त्याचे काहीतरी
15 का 20 रुपये ठरले होते. आणि त्या 20 रुपयामध्ये आजोबा म्हणले की या पिशव्या जड झाल्यात, तू आम्हाला वरती नेऊन दे. तर 5 रुपये त्याचे एक्स्ट्रा ठरले, 25 रुपये ठरले असतील. तेव्हा मी खाली क्रिकेट खेळत होतो. आजोबा आले, त्या माणसाने त्या पिशव्या घेतल्या, ते दोघं वर गेले. तेवढ्यात मी ती सायकल रिक्षा चालवायला घेतली. 4वी-5वीत असेल. आणि ती वेगाने 2-3 पोरांना धक्का द्यायला लावला आणि ती समोरच्या एका खड्ड्यात घातली. तिचं समोरचं चाक पूर्ण ते असं असं होतं ना, ठरले होते 25 रुपये, तो 200 रुपये घेऊन गेला. ते रिंगच वाकडं झालं पूर्ण. त्याचा म्हणजे शेपच बदलला त्या चाकाचा. तू खरंच खूप उद्योगी होतास. हो, खूपच होतो. हे एवढं माहिती नव्हतं आम्हाला. नाही, जरा जास्तच होतो. पण मी कधी त्याच्यामुळे मार नाही खाल्ला. मी सटकायचो, काय माहिती. म्हणजे तू उद्योगी पण होतास आणि तू चलाक पण होतास. चलाक पण होतो. मी सटकायचो खूप. कारण सटकणं इज व्हेरी इम्पॉर्टंट ना. ते उद्योग करण्यापेक्षा अवघड आहे. हा, एक्झॅक्टली. म्हणजे आमच्या घरी एकदा बांधकाम चालू होतं आणि 1.5 मजला वाळू पडली होती खाली. म्हणजे आता तळमजला, फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर, थर्ड फ्लोअर असं बांधकाम चालू होतं. तर वाळूचा ढीग येऊन पडला होता. मी दुपारी शाळेतून 12:30 वाजता आलो. 12:30 ते 2:30-2:45 पर्यंत माझा एकच उद्योग चालू होता, दुसऱ्या मजल्यावर जाणे आणि त्या ढिगाऱ्यात उडी मारणे. रिस्की नाही, पण मी ते करत होतो. बरं, मला मजा काय वाटायची की आपण ज्या फोर्सनी पडतोय, मी कमरेपर्यंत आत जात होतो वाळूमध्ये. खुपसणे म्हणतो ना आपण. आणि मी ते स्विमिंग केल्यासारखं अगदी खुपसत होतो आत कमरेपर्यंत. मग मी अख्खी वाळू झटकायची, पुन्हा जायचं. मी 2.5 तास केलं. 2:45 वाजता माझा हा उद्योग बघून माझ्या धाकट्या भावाला वाटलं की आपणही हे करावं. म्हणून तो पहिल्यांदा वर आला दुसऱ्या मजल्यावर आणि त्याने उडी मारून तो त्या वाळू ते छत या हवेत असताना समोरून बाबाची गाडी आली. त्याचा पहिलाच अटेम्प्ट होता. त्यांनी ती पडता पडता गाडी पाहिली आणि तो असाच वाळूत गेला. बाबा घरी आले, चहा प्यायले, पुन्हा बँकेत गेले, तरी तो वाळूत असाच उभा होता. मी मात्र 2.5 तास हा उद्योग करून बाबा बरोबर चहा बिस्किट खाऊन मोकळा होतो. ते काय म्हणजे ते असतं ना की जी मुलं खूप घाबरट असतात, म्हणजे घाबरट म्हणण्यापेक्षा बुजरी असतात आणि असं एकदम पटकन जात नाहीत काही करायला किंवा असं ते घाबरून असतात, त्यांची स्वतःला जपून असतात. पण त्यांच्याच बाबतीत हे असं नेहमी होतं जेव्हा ते काहीतरी वेगळं करायला. उलट मी लहानपणी खूप घाबरायचो. आभाळ आलं की मी रडत बसायचो. खूप उपाय केले त्याच्यावर. मी 11वी पर्यंत अंगठा चोखायचो घाबरून. म्हणजे मला, आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे मला अंगठा चोखताना काहीतरी मऊ हाताशी लागायचं. आता हे मऊ आहे ना, तर मी हे धरून मी अंगठा चोखायचो 2-2 तास. 2-2 तास. 12 वाजता मी जर शाळेतून आलो, दुपारी 12 वाजता, तर दप्तर फेकणे, सोफ्यावरती एक मऊ चादर घेणे, 2 तास कार्यक्रम चालू. माझी आई म्हणायची तो अंगठा झिजून जाईल, आता जेवायला बस. याच्यावरती बेन्झीन नावाचं एक औषध येतं ना, ते जखमीवर लावतात, खूप आग होते. बेन्झीन लावलंय, त्याला फडके बांधलेत, मिरच्या कुटून त्याचा ठेचा लावलाय. हे कापून टाकीन अशी मला भीती घालण्यात आलेली आहे. मला मांत्रिकाकडे नेण्यात आलं होतं की हे पोरगा आता 10वी झाली तरी अंगठा चोखायला, याचं व्हायचं काय? उद्या बायकोसमोर तू जर अंगठा चोखत बसला तर आमची काय राहील, असं मला म्हणायचंय घरचे. मला माझ्या घरचे हे म्हणायचे की उद्या बायकोसमोर अंगठा चोखलास तर आमची काय इज्जत राहील, हे कुठले धंदे आहेत. पण सुटली कशी मग सवय? माहित नाही बाबा, आपोआप सुटली. ते नाही का, तो फार छान शेर आहे, जिंदगी की उलझने शरारतें कम कर देती है और लोग कहते हैं कि हम समझदार हो गए. तसं आहे ते. हळूहळू ते सुटलं. पण तू बघ ना, अजूनही माझा उजवा अंगठा डाव्या अंगठ्यापेक्षा बारीक आहे. माझी आई म्हणते हा चोखूनच झालाय बारीक. झिजलाय. ह्याचा एक्सरे काढला तर हाड बारीक येईल असं म्हणते माझी आई. खूप चोखायचो आणि मी अंगठा खूप. पण आपण तुझ्या भीतीवर होतो की तुला ही भीतीने तू अंगठा चोखायचा. माहित नाही, ते इन्सिक्युअर असण्याचे काही ठराविक हे असतात ना, सायन्स, त्यातलं हे असावं. मी आभाळ आलं, गडगडाट झाला की मला एवढी भीती वाटायची. मग माझे आजोबा माझ्या हातामध्ये ते सुपारीचा अडकित्ता द्यायचे. ते लोखंड हातात धरलं की भीती काय, पोट्याला रमवायला काहीतरी म्हणून ते आपलं देत असतील. मी आपला अडकित्ता धरून पाऊस कधी जातोय वाट बघत बसायचं. भीती तर वाटायची. बापरे, घाबरट होतो खूप. मला ऍक्च्युली म्हणजे मी नेहमी बॉय स्टॉक
सुरू करताना, म्हणजे आज एक छोटासा पंच होता माझा, पण सुरुवात करताना माझा नेहमी हा प्रश्न ठरलेला असतो की एक पुरुष म्हणून किंवा एक मुलगा म्हणून तुझी फॉन्ड मेमरी काय आहे. आणि मग मी एक्झाम्पल देताना हे सांगते की माझी काय आहे. फॉन्ड मेमरी म्हणजे फॉन्ड मेमरी म्हणजे जी चिरकाळ तुझ्याबरोबर टिकलेली आहे, किंवा जी तुला पुरुष म्हणून सतत तुला ती जाणवत राहते एखादी गोष्ट. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी हे आज सांगणार होते की मला असं वाटायचं की मी मुलगी आहे म्हणून मी घाबरट आहे, जे खूप वियर्ड आहे. म्हणजे मला माहिती आहे मुलं पण घाबरट असतात, पण मला प्रत्येक म्हणजे अगदी मुंगीपासून हत्तीपर्यंत सगळ्या प्राण्यांची भीती वाटते. मला हाईटची भीती वाटते, मला पाण्याची भीती वाटते, मला आगीची भीती वाटते, मला सगळ्याची भीती वाटते. आणि ह्याचं सगळ्यात मोठं कारण मला असं वाटायचं की मी मुलगी आहे. आणि हे खूप वियर्ड होतं. पण मग तो जो मुलीशी असोसिएशन ते जे आहे, तर तसं तुझं मुलगा म्हणून एखादी गोष्ट जी तुला कायम लक्षात राहिली आहे किंवा सतत जाणवत राहिली अशी सांग. पण मी खूप घाबरट आहे. एक्झॅक्टली. मला पण पाण्याची प्रचंड भीती आहे. म्हणजे मी खूप जलसंच असतो ना, तो असा एकत्र पाहिला की मला असं होतं. विमानाची तर मला अजून भीती आहे, उंचीची, विमानाची, पाण्याची खूप भीती आहे. विमानाचे तर मला वाटतं खूप किस्से पण आहेत. ते तर काही म्हणजे आता असंख्य, आता काही हेच नाही. म्हणजे परवा सुद्धा अमेरिकेला अगदी महिनाभरापूर्वी जाऊन आलो. तर मी एक आहे, मी भीती वाटली की त्या संबंधित व्यक्तीला बोलवून सांगतो, मी घाबरतो आहे. तुम्ही त्याच्यावर उपाय करा नका करू हा तुमचा मुद्दा आहे. माझं सांगणं काम आहे, मी घाबरतो आहे. तर अमेरिकन एअरलाइन्समधली एक थोडी वयाकडे म्हणजे झुकलेली एक एअर होस्टेस होती. अमेरिकन लोकांचा ह्युमर जरा वेगळाच असतो ना. तर 12-14 तासांचा प्रवास होता. मी तिला सांगितलं बोलवून, मी घाबरलोय, डोंट वरी वगैरे. तिने ते सगळं करून झालं. अख्खा प्रवास झाल्यानंतर ती बाय करताना म्हणाली, ओ कॉंग्रॅच्युलेशन, यू सर्वाइव्ड. तुला काही लाज लज्जा, तू वाचलास हे सांगायची काय पद्धत आहे? अर्थात मी लँड झालो म्हणजे मी वाचलोच आहे ना. ती येऊन सांगते मला परत, ओ कॉंग्रॅच्युलेशन्स कराडे, यू सर्वाइव्ड. म्हणजे थँक्यू. आपल्या भीतीची चेष्टाच करतात लोक, पण त्याला करणार काय? घाबरतो तर घाबरतो. म्हणजे कोणी येणार असं ते बघा आलं काय एवढा विचार करतो रे? अरे एवढा मी करतो, तुझं काय प्रॉब्लेम आहे? व्हेरी ट्रू. मला आपली माणसं लांब जाण्याची प्रचंड भीती वाटते. माझ्या अँटीने कायम माझ्या कोर लोकांसाठी कायम उघड्या असतात. त्यांना खुपलं जरी तरी मला असं होतं की नाही, प्रचंड प्रचंड. ही इन्सिक्युरिटी मधून येते की, कारण माझं असं आहे की मला खूप गोष्टी असतात. म्हणजे आता ह्या भीती वाटण्याच्या मध्ये मी थेरपी लावली होती, तेव्हा त्या थेरपिस्टने मला असं सांगितलं की भीतीचे कारणं अनेक असू शकतात, त्या कारणांपर्यंत आपण पोचायचा प्रयत्न करू वगैरे. पण म्हणजे एक तिने मला सांगितलं जे मला पटलं, की तुमच्या बालवयात किंवा अगदी लहानपणी काहीतरी असं घडलेलं असतं की ज्यामुळे तुमची भीती हा एलिमेंट असं खरं तर काहीच नाही घडलं. मी फार कम्फर्ट झोन मध्ये वाढलोय. 3 भावंड, मोठी बहीण, धाकटा भाऊ, आई बाप, 4 आजी आजोबा, आईचे आई बाप, बाबांचे आई बाप. त्याच्यामुळे असं काही हेच कारण असू शकतं. हा की आणि असे फार ठराविक लोक आहेत ज्यांच्या विषयी मला भीती वाटते. घरचे आणि अगदी बोटावर एवढंही भरणार नाही, 2-3च, की ज्यांचं काय चालू आहे, ज्यांना काही होऊ नये याची मला क्षणोक्षणी काळजी असते. क्षणोक्षणी. मुलं मोठं होण्याची भीती वाटते तुला? हो, त्याला पर्याय नाही. पण आता काहीच पर्याय नाही. मी स्वतः मोठा होण्याची मला भीतीच वाटते की. प्रभाकर पंत पणशीकर एका सह्याद्री वाहिनीच्या मुलाखतीत म्हणाले होते की वार्धक्य नटाचं फार मोठं शल्य असतं गाडगीळ, तुम्हाला काय सांगू. तर ते खरं आहे की नाही? नट वार्धक्याकडे जातो हे, अरे बाप रे, उद्या मी असं दिसणार नाही जसं मी आत्ता आहे, 15 वर्षांनी मी असं दिसणार नाही जसं मी आत्ता आहे. हे केवढं. पण ठीक आहे, ऍक्सेप्टन्स लोक सांगतात, तो आपण दाखवतो, मी ऍक्सेप्ट केले, पण मनामध्ये अरे यार असं होतच ना. पण आय थिंक तुझ्याकडे कविता असतील, म्हणजे जर का तू दिसला नाहीस तरी तुझ्याकडे कविता असतील. तुझ्याकडे मला असं वाटतं की काय म्हणतात त्याला, एस्केपिझम. म्हणजे एक गोष्ट नसेल तर दुसरी गोष्ट आहे याची जाणीव. बरोबर. किंवा आपण सतत एक, म्हणजे आत्ताचं कल्चर असं झालंय की पूर्वी म्हटलं जायचं की जॅक ऑफ ऑल ट्रेड्स मास्टर ऑफ नन. हे
खरं असलं पाहिजे, तुम्ही मास्टर असलं पाहिजे एकाच गोष्टीत. मला असं वाटतं की आजकाल असं झालं की तुम्ही सगळ्या गोष्टी जे करताय त्याच्यात मास्टर असलं पाहिजे. पर्याय तुमचं तुमच्याकडे पाहिजे. हां, मला लोक एक्झॅक्टली. खूपदा विचारतात, तुला तुझ्यातलं काय आवडतं? अभिनेता, लेखक, कवी का निवेदक? सगळं. एक्झॅक्टली. कलाकार या कक्षेत काय येतं ते सगळं आहे. दामले सर फार छान सांगतात की तुम्ही एखादं किराणा दुकान उघडलं, त्याच्यामध्ये फक्त साबणी ठेवून साबणाचं गिराईक किती येणार आहे? बरोबर. थोडे फक्त गहू ठेवून गव्हाचं गिराईक किती येणार आहे? थोडं गहू पाहिजे, थोडं साबण पाहिजे, थोडा शॅम्पू पाहिजे, थोडे तांदूळ पाहिजेत, थोडे झाडूही पाहिजेत, केरसुणी पाहिजे. ज्याला कलाकार या कक्षेमध्ये हा देह मोडावा एवढी माझी इच्छा आहे. आत्तापर्यंत तेच करत आलो, इथून पुढे तेच करत राहीन. प्रयत्न तोच आहे. मग ज्याला निवेदक घ्यायचं आहे त्यांनी निवेदक घ्या, ज्याला कवी आवडतो त्यांनी कवी घ्या, ज्याला अभिनय बघायचं त्यांनी नाटकाला या. पण आईला हे कलाकार आहे हो असं म्हणा. आपल्या इकडे म्हणतात की नाही माहित नाही, मराठवाड्यामध्ये जरा म्हणतात की एखादं जरा जास्तच लयच कलाकार आहे बाबा ते. तर हे लयच कलाकार आहे म्हणजे काय, ते पार आहे जरा. तर कलाकार या ह्याच्यामध्ये जे जे काही मोडतं त्यातलं तुम्हाला, सगळ्यांना सगळं आवडू शकत नाही. काही लोकांना कवी संकर्षण जास्त आवडेल, काही लोकांना अभिनेता बरा वाटेल, काही लोकांना निवेदक चांगला वाटेल. हे प्रत्येकाचं आपलं म्हणतो ना आपण, कलाकृती आणि कलाकार व्यक्तिसापेक्ष आहे. तुला जो कलाकार आवडतो तो मला आवडेलच असं नाही. म्हणजे अमिताभ बच्चन साहेबांना न आवडणारी सुद्धा माणसं आहेत की नाही, किंवा त्यांच्यावर अमिताभ बच्चन न आवडणारी सुद्धा माणसं आहेत जे नसरुद्दीन शाह यांना उत्तम म्हणतात, आणि नसरुद्दीन शाहांना ते न आवडणारी माणसं आहेत जे बच्चन साहेबांना उत्तम, असंही आहे ना काहीतरी. बरोबर ना. तर कलाकृती आणि कलाकार हे व्यक्तिसापेक्ष आहेत. सगळ्यांना सगळं आवडू शकत नाही, पण ज्याला जे आवडते त्यांनी ते घ्यायसाठी मात्र या कलाकाराकडे नक्की यावं, एवढी अपेक्षा. किती भारी. मराठवाड्यावरनं मला तुला अजून एक प्रश्न असा, प्रश्न असा नाही येतो, पण माझ्या दृष्टीने आय फील व्हेरी अनफॉर्च्युनेट, कारण माझी अशी कुठची स्पेसिफिक भाषा नाही आहे. कारण मला गाव आहे, म्हणजे मला असं नेहमी वाटतंय फिलॉसॉफिकल होईल, पण जमीन नसली तरी चालेल पण बोलीभाषा तरी असावी यार, असं होतंय माझं आता ते. कारण माझं गाव नाही आहे कुठे असं स्पेसिफिक, किंवा सांगली आहे पण तिथे बाबा राहत नाही, आईचं कोकण आहे पण तिला मालवणी येतं, पण आमची जाण्याची फार वेळ येत नाही. पण ज्यांना बोलीभाषा असते ना स्वतःची, ते असे खूप छान, म्हणजे असं नेहमी वाटतं. आणि मी कुठल्याही भागात गेले की मला पहिले त्यांचं बोलणं ऐकायचं असतं की ते कसं बोलतात, त्यांचे काहीतरी वेगळे शब्द ठरलेले असतात, ते तिथे बोलतात, आणि हे ऐकायला आम्हाला खूप गोड वाटतं. सो परभणीचा एखादा लहेजा तुझ्यामध्ये तर आहेच, म्हणजे तू तो एक्सप्लोअर केलेला आहेस. मला ऐकायचंय तुझ्याकडनं तुझ्या भाषेत, तुझ्या लहेजात. माझ्या बोलण्यामध्ये परभणी आहेच आहे, पण म्हणजे मी थोडा आता मुंबई पुण्यात आल्यानंतर प्रमाण भाषेमध्ये बोलायचा प्रयत्न करतो. कारण काय की निवेदन करताना, एखाद्या नाटकात काम करताना सारखं ते मराठवाडी ते कुठेतरी राहणार, कारण मी ग्रॅज्युएशन पर्यंत परभणीत राहिलो. बरोबर. आणि तो माझ्या सिस्टीमचा भाग आहे, ते मला काढायचंही नाहीये, पण मी प्रमाण भाषा बोलायचा प्रयत्न करतो. पण घरात गेलं की ते पूर्ण गळून पडतं. म्हणजे आमच्याकडे करायलंय, जेवायलंय, ते यायलंय. बरं, आमच्याकडे स्त्रीलिंगी किंवा पुल्लिंगी नाही, मधलंच काहीतरी आहे. म्हणजे काय चालू रे, ते जेवायलंय. अरे पण ते कोण आहे? तो पुरुष आहे, ती स्त्री आहे, ते जेवायलंय. आणि एक ना रिलॅक्स, यायलो ना. अरे यायलो ना म्हणजे 9:30 झाले ना आता. आता मुंबईत जाऊन मी थोडा रेस्टलेस होतो की अरे 9:30ला तुला मी येतो म्हणलं, तर मी 9:25 पासून मला घाम फुटतो की अरे ती मुलगी काय विचार करेल की हा म्हणला होता 9:30ला येतो, 9:31 झाले. आणि परभणी ना, तुला म्हणलं ना बे मायला 9:30-10ला यायलो. अरे 9:30-10 मध्ये 30 मिनिटं झाले ना, ते कुणी भरून काढायचे. रिलॅक्स, काही कशाची पण ती त्याची म्हणजे गावाची खासियतच ती आहे, निवांतपणा. तुला माहिती का, परभणीचं पाणी तसं थोडं जड आहे. आता मी फार कमी वेळेला माझं परभणीला जाणं होतं, सणावाराला जाणं होतं. तर मी काय करतो, मुंबईच्या पाण्याची सवय लागल्यामुळे बिस्लेरी पितो गेल्यावर. ह्याच्यात काही माज नाही, काही नाही. माझा एवढाच उद्देश असतो की परभणीला 3 दिवस राहून आल्यानंतर पुन्हा आपले सातत्याने प्रयोग लागलेले आहेत. बरं, तिथले माठही पाणी एवढं गार करतात की नरडं गेलंच पाहिजे, आणि त्याची आता सवय मोडली आहे 10-15 वर्षात. मग मी बिस्लेरीचं पाणी पितो, किंवा कुठलं जे आता बाटलीमधलं असेल ते. एकदा मित्राकडे जेवायला बोलवलं, तर बिस्लेरी. काय मायला शहाणपणा करायले. अरे कुठं शहाणपणा करायलो, तिथं गेल्यावर माझे प्रयोग आहेत. मी इथं आडवा झालो तर तू करणार आहेस का जाऊन प्रयोग? मायला. बरं, हे मायला तर एवढं आहे
इतकं आहे का ते मायला आहे मला कळत नाही. मायला? हा, खूप मायला. तुमच्या मायला. तुम्ही तर आमच्या परवडीला आमचा शेजारी आहे निलेश कामतीकर म्हणून. बरं. तर त्याचा ना त्याच्या वडिलांशी बोलायचा टोन सुद्धा हा आहे. हा, तुमच्या मायला. बाबा गल्लीभर ऐकू जातो त्याचा स्वर. बापरे. आणि त्याला त्याचं काहीही वाटत नाही. म्हणजे मी तुला एक अतिशय प्रचंड म्हणजे एक वेगळाच प्रसंग सांगू शकतो. माझा एक मित्र आहे, हा. एकदा त्याच्या घरी आम्हाला जेवायला बोलवलं होतं. हा कापायचा तर तू कापाई बरं का. मी सांगतानाच विचार करतो ह्या सांगू का नको. नाही तर तू ना सांग. त्याचे सासरे होते, त्याचे वडील होते, त्याची बायको होती, सगळे होते. त्यांच्याच घरी जेवायला बोलवलं होतं. आम्ही काही मित्र होतो. तर तो सोफ्यावर बसून असा टराटर पादला मोठ्याने. तर ना एक शांतता पसरली बैठकीत. तर मी त्याला म्हणलं अबे तुझे सासरे आहेत ना बे समोर. तर त्याच्यावर तो अजून पुढे जाऊन म्हणाला, त्यांना काय ढुंगण नाही का ते पादत नाही. हा जो एक आता काय बोलशील. काही एक चिल कार्यक्रम आहे इथं. तरी तुम्ही ठरवून मुंबई पुण्यात चिल, आज आपण चिल करूया, ठरवून पाहूया, ठरवून चिल करूया. आमच्याकडे ठरवून चिल नाही, आमच्याकडे जिंदगीत चिल आहे. 9:30 म्हणल्यावर एक 10 पण इतकी ओलाव्याची माणसं आहेत. तू कुठल्याही घरात जाण म्हण चहा टाक, ते आधी चहा खायला देतील, मग म्हणतील तुझं नाव काय, तू कुठून आलीस. परभणी धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय, नाट्यसृष्टीतलं एक हब आहे. ते जर कोणी खरंच अभ्यास करून एक्सप्लोर केलं ना, तर परभणीसारखं शहर तुम्हाला महाराष्ट्रात सापडणार नाही. इतके टॅलेंटेड, गुणवान, गुणवंत, कर्तबगार लोक आहेत. फक्त काय होतं, गावातल्या लोकांना गावातले कम्फर्ट झोन सोडून मुंबई पुण्यात यायची इच्छा नसते. माझ्यापेक्षा अनेक टॅलेंटेड संकर्षण कराडे किंवा आत्ता मुंबई पुण्यामध्ये काम करणाऱ्या अनेक टॅलेंटेड कलाकारांपेक्षा उत्तम कलाकार महाराष्ट्रभरातल्या गावागावांमध्ये असतील. फक्त तो कट्टा, तो कम्फर्ट झोन, ती लाईफस्टाईल, तो स्पीड हे ब्रेक करून यायची इच्छा होत नाही, म्हणून ते तिथे असतात. तसं परभणी आहे. पण ठीक आहे ना. ठीक आहे ना, त्यांना तसं जगायचं ते जगतात. नाही, मी काही तक्रार म्हणून सांगत नाही, तुला ती बाजू पण सांगतो. हा, मी विचार करते, म्हणजे मी तुला असं नाही म्हणाले. पण मला असं वाटतं की खूप आपण एनिवे खूप धावतोय. मला असं वाटतं की त्यांचं आयुष्य, मी खूप फॅसिनेट होते किंवा मला असं खूप छान वाटतं की ते एवढं निवांत जगतायत. तुला माहितीये, माझे आता पोरं 3.5-4 वर्षांचे जुळे, मुंबईत त्यांना आम्हाला झोपवावं लागतं 1:30-2 वाजता रात्री. अरे झोपा. ते परभणीला गेलं ना 10:30ला शांत झोपतात आणि 6 वाजता उठतात. त्यांना उठवावं लागत नाही. नेचरच वेगळं आहे ना. त्या गावाचा वेगच वेगळा आहे, त्याचा साऊंडच वेगळा आहे. 10:30ला ज्या पद्धतीची शांतता होते ना, ती शांतता तुम्हाला झोपायला भाग पाडते नॅचरली. नी वगैरे काही नाही. 10:30ला त्यालाच वाटतं काहीतरी भयान शांतता झाली, झोपी जावं आपण. आणि 6 वाजता नेचरच तुम्हाला उठवतं. ते होतच. गच्चीवर फिरतोच तुम्ही गावात गेलात की 7-7:30ला उठून. मुंबई तिथे 8:30 वाजता वाटतं पडदा उघडू नये, थोडा वेळ पडून राहावं. आणि 2 वाजले तरी वाटतं झोपू नये, आत्ता तर दिवस सुरू झालाय. असं होतं. आणि भाषा तर निश्चित आहे. काय करायला, काय जेवायला, काय एक निवांतपणा आहे. हा एक उत्सव खूप आहे. हा म्हणजे समोरच्याला इतकं बीप मध्ये काढायचं. म्हणजे तू काहीतरी खूप तुझ्या आयुष्यातली महत्वाची गोष्ट सांग. खूप महत्व, मी तुला बघ म्हणजे ह्या स्वराचा इम्पॅक्ट किती तुला सांगतो. खूप महत्वाची आणि काय म्हणता येईल त्याला, खूप भरलेली गोष्ट सांग कुठली तरी. संकर्षण कराडेंचा इंटरव्ह्यू करते मी. ह्याच्यात काय एवढं पाणउतारच झाला पाहिजे, शब्दाची गरज नाही. इतकं त्याला हाणून पाडून हे करायचं. अबे ते मुंबईला गेले, तिथं काम करायला. एवढं काय करे आपोआप येतं. पुढचं येतच, म्हणजे उडवून लावायचं. ते पण खूप आहे त्या स्वरांमध्ये. सही आहे यार.
ते माझ्या त्या कवितेमध्ये आलं होतं. पंढरीच्या विठुराया कस काय रे बरं आहे का, यंदा वारी नाही म्हणे. खरं आहे का? स्वर खूप तिकडचे विलक्षण आहे. असे हे राहू दे. एक त्याला एक आस पण लावतात. आमच्या घराच्या मागे एक कुंभार मामा राहायचे, ते फार छान बोलायचे. त्यांचे पोर असेच वांडपणा करायचे. राहू दे. ते इतका वेळ दे लांबायचं की तेवढ्यात खोड्या करून पूर्ण व्हाव्या. परभणीच्या मुस्लिमांची भाषा पण फार इंटरेस्टिंग आहे. किंवा परभणीची हिंदी वेगळी, हिंदी पण वेगळी. ती हैदराबादी हिंदी आहे. उस्मानिया विद्यापीठाचा प्रभाव असल्यामुळे त्या भाषेतली एक फार इंटरेस्टिंग कविता आहे. माझी नाही ती, कि देखो कितना समझा रहा मैं, नहीं बोले तो सुनते नहीं, अपनी मनमानी तुम कर रहे, नहीं बोले तो सुनते नहीं, करने के जो काम है वो तो जैसे के वैसे चे, नहीं करने के काम कर रहे, नहीं बोले तो सुनते नहीं. अम्मा अम्मा अल्लाह खाम का तुम इतने बुढ़े होके भी चिल्लर चाले करते जा रहे, नहीं बोले तो सुनते नहीं. मग नवरा म्हणतो बायकोला, जिस सूरत पो मरता था मैं कितनी सीधी सादी थी, उस पे मेकअप करते जा रहे, नहीं बोले तो सुनते नहीं. मग बायकोही म्हणती, बाला काले करते करते मुंह देखो कितना काला हो रहा, बच्चे देखो डरते जा रहे, नहीं बोले तो सुनते नहीं. तर हे ते त्या भाषेतलं आहे. कसलं गोड आहे, फार इंटरेस्टिंग आहे. आणि सरकारी आर्डर है बच्चे 2-3 से ज्यादा नहीं होना. सरकारी आर्डर है बच्चे 2-3 से ज्यादा नहीं होना, खट्टा खा के उल्टा कर रहे, नहीं बोले तो सुनते नहीं. समधी से जब पूछा मैं क्या समदन फिर उम्मीद से है, समधी से जब पूछा मैं क्या समदन फिर उम्मीद से है, हंसकर सिर्फ इतना बोले, नहीं बोले तो सुनते नहीं. Oh my God. तर ही त्या हिंदीतली कविता आहे. ही माझी नाहीये, पण अशा खूप तिकडचं हिंदी वेगळं, मराठी वेगळं. आणि मला इंटरेस्टिंग ही गोष्ट वाटते की मराठी आणि हिंदी पण सिमिलर नाही, खूप वेगळं आहे. खूप वेगळं आहे. म्हणजे हे कळणारच नाही की तो आता त्याच ठिकाणबद्दल बोलत होता जेव्हा मराठी आपण बोलत मी होतो. खूप मुस्लिम मित्रांबरोबर वाढले. तुला माहितीये, मला हे जेव्हा हिंदू मुस्लिम राडेबिडे होतात ना, किंवा त्याच्यावरनं काही वादळ उठतं ना, बिस्मिल्ला भाभी म्हणून आमच्याकडे कामाला होत्या. बिस्मिल्ला भाभींचं वय माझ्या आईपेक्षा थोडं जास्त असेल. त्यांनी आम्हा 3ही भावंडांना पदराखाली घेऊन झोपवलंय, त्यांच्या 5 मुलांसह. तेव्हा मला फार असं वाटतं की यार, लहानपणी तर आम्हाला हे माहित नव्हतं हिंदू मुस्लिम काय असतं. बिस्मिल्ला भाभीचे 5 पोरं. मेहताब त्यांच्या नवऱ्याचं नाव, अफसर, परवीन, हुमेरा, शबाना, कलिमा आणि शेवटचा इरफान. 6 पोरं. त्यातल्या अफसरनी मला वाचवलंय मरता मरता. तेव्हा तो अफसर 7-8 वर्षांचा होता. आमचं घर 2 मजली होतं. त्याला तेव्हा पॅराफिट वॉल नव्हती, नुसते गज सोडतात ना वरती गावागावातल्या घरांवरती. तर मी अगदी 2-3 वर्षाचा नुकताच चालायला लागलो होतो. आजी काहीतरी पापड वाळत घालत होती म्हणून मी गेलो होतो तिच्याबरोबर, आणि मी वरून पडलो. तर त्या अफसरनी धावत येऊन मला असं झेललं आणि आणून दिलं. बाई तुम्हारा बच्चा ऊपर से गिरा, मैं पकडा. तर त्या अफसरनी मला झेललं आणि दिलं आईकडे आणून, तुम्हारा बच्चा ऊपर से गिरा म्हणून. आमच्याकडे कुलधर्म कुलाचार होतो. आता आपण हिंदू आहोत आणि आपल्याकडे खूप देवदेव आणि सगळ्या माळा दुर्वा की जे 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 काही आहे ते सगळं. तांब्याचे भांडे घरामध्ये असतात. ते तांब्याचे भांडे धुणारी आमची बिस्मिल्ला भाभी होती. ते कोरडे करून मग आम्ही घ्यायचो. मुद्दा असा आहे, मला आत्ता जेव्हा हे सगळं मी पाहतो ना, मला असं वाटतं यार, आमचं संगोपन किंवा आमचं लहानपण तर यांच्याबरोबरच गेलंय. तेव्हा आम्हाला हे कधी वाटलं नाही. माझे खूप मुस्लिम फ्रेंड्स होते. मी क्रिकेट त्यांच्याबरोबर, मी त्यांच्या शिव्या शिकलो, मी त्यांची भाषा शिकलो. खूप मुस्लिम फ्रेंड्स होते माझे लहानपणी. ते मराठीच बोलायचे? नाही, मी हिंदी बोलायचो. तू हिंदी बोलायचा? तू क्या कर रहा, तू किधर जा रहा, क्या एडे गैसे चाले कर रहा, हे बोलायचो मी लहानपणी. त्या शिव्या इंटरेस्टिंग वाटायच्या. अरे बाप रे बाप, इतक्या भयानक शिव्या. काय शिव्या होत्या? खूप. काय शिव्या म्हणजे माझे. तर मी खूप ते ऐकलंय, पाहिलंय. कारण काही गावांमध्ये ना मराठी बोलणारे पण मुस्लिम आहेत. आणि माझाच मित्र, कलिग आहे शिवप्रसाद, तर तो नेहमी सांगतो की त्याच्या घरात, गावाला तो ह्याचा आहे आटपाडीचा, तर त्याच्या घरात प्रसाद मुस्लिमांचा येतो, म्हणजे मुस्लिम घरातनं येतो बनवून. सो हे खूप मस्त आहे. आणि तुला माहितीये का, माझी आई पण त्या बाबतीत इतकी दैवी ग्रेट आहे. आमच्याकडे महालक्ष्मीच्या 16 भाज्या
6 चटण्या, 3 कोशिंबिरी, पापड, बुंदीचा लाडू हे सगळं त्या दिवशी करतो ना आपण. म्हणजे करून ठेवलेलं डब्यातून काढायला येतं वाढायला येतं असं नाही. नैवेद्य त्या दिवशी होतो, दसऱ्याचा, कुलाचाराचा. तर आम्ही तरी काय शिस्तीत जीव. एवढं केळीच्या पानावरती त्या हुमेरा, परवीन, अफसर, इरफानला, कलीमाला आम्ही जेवताना पाहिलंय. त्या विचारायच्या, बम्मन भाभी तुमने आज वो भाजी नहीं की है क्या? तेव्हा आम्हाला तो जाती द्वेष नव्हता वाटत. बम्मन भाभी म्हणायचे त्या. नावाने कुठे हाक मारणार? बम्मन भाभी आज वो भाजी नहीं की है क्या? वो तरकारी वो नहीं की है क्या? हाँ बुंदी का लाडू तो ऐसा बना. कसलं भारी. फार भारी. तर ते आम्ही खूप पाहिलंय. म्हणजे ते आमचं एकच कुटुंब होतं. बरोबर. थोडा वेगळ्या विषयावरती येते. तू कुलाचाराचा विषय काढलास म्हणून. आपल्या आईच्या हातचं जेवण आणि आपल्या आईच्या हातचा प्रसाद ही एक वेगळी गोष्ट आहे. सो सत्यनारायणाचा शिरा वेगळाच होतो. म्हणजे तो नाही नॉर्मल जसा शिरा लागतो तसा तो नसतो. तो तुपातला, मग त्याच्यात काजू, केळी सगळं आलं पाहिजे. सो हे इमोशन तुझ्या तोंडून मला ऐकायचंय. आईच्या हातचा कुळाचाराचा स्वयंपाक. मी एकतर प्रचंड भावनिक माणूस आहे. मला घरच्यांचे विषय निघाले की माझं म्हणजे विकेट संपते. आणि माझं ठराविक लोकांबद्दल खूपच आहे. म्हणजे मला थोडा वेळच लागतो की अरे आता थांबा, आता असं होतं. मी नेहमी म्हणतो, जर मला व्हेंटिलेटर लावलं असेल आणि कुणी मला येऊन सांगितलं आईने गरम स्वयंपाक केलाय, मी 10 मिनिटं तरी उठून जेवून पुन्हा व्हेंटिलेटरवरती जाईन. ते पावित्र्यच येणे नाही. माझी आई स्वयंपाक करताना जी दिसते ते पावित्र्यच येणे नाही. तिने रोजच्या जेवणातली हिरव्या टमाट्याची चटणी, गरम पापुद्रा निघालेली पोळी, गवारीची शेंगाची भाजी, साधं वरण, त्याला कढीपत्त्याची फोडणी नाही, आणि भात असा जर वाढला तर मी रोज रडतो जेवताना. रोज रोज. आणि हे तू आत्ता फोन लावून बाबांना, कुणालाही, माझ्या बायकोला विचार, मी रोज डोळ्यात पाणी येतं माझ्या की हे काय, हे परब्रह्म आहे. हे परब्रह्म आहे. असं असूच शकत नाही. तुला माहिती, मला झोप झाली की भूक लागते. मी अंथरुणातून उठलो, चूळ भरली की मला आधी भूक लागते. आणि त्यावेळेला जर आई म्हणते तुझी आंघोळ, थोबाड धुतलं नाही, आंघोळ झाली नाही, तू इथे स्वयंपाकघरात लागू नको. मी जाऊन तिला मिठ्या मारतो, काय केलंय ते आधी बघतो डोळे भरून. म्हणजे कसं काय ते अनसंग हिरो आपण म्हणतो ना काही लोकांना, तसं ते आहे. त्या स्वयंपाकाविषयी बोललं जात नाही फार, पण दैवी. आणि माझी आई तर प्रत्येकालाच आपली आई प्रिय असते, पण काय की बाबा, म्हणजे मी तिला म्हणतो सुद्धा, तू जेव्हा जाशील स्वर्गातही तुला बहुतेक देवांच्याकडे स्वयंपाकघरातच ते म्हणतील की तुम्ही स्वर्गात इथं काम करा, आम्हाला खाऊ घाला. असा हात आहे, असा असा. आणि कसलं भारी. आणि काही म्हणजे चटण्या, कोशिंबिरी, वरण, काही करू दे ग. परवा आईने पेंडपाला केला, मी त्याचा व्हिडिओ सुद्धा केला. हा, मराठवाडी हा पदार्थ आहे. तर कारळ आधी थोडेसे भाजायचे, त्याची थोडीशी भरड करायची, मग त्या आपल्या चण्याच्या डाळीचा असतो, इतका सुंदर पदार्थ आहे ना. बाबा काय की बाबा, जाऊ दे, येड्याचा बाजार पदार्थ आहे. खूपच भयानक. तुला ते नागपूरचं लिंबाचं लोणचं पण आवडतं खूप, है ना? असे पदार्थ सांग बघू मराठवाड्यातले. जे मराठवाड्यातल्या चटण्या खूप भारी आहेत. एक तर कोरडे पदार्थ, ओले पदार्थ कमी आहेत. धपाटे, दशम्या, मिरचीचा ठेचा, शेंगदाण्याची चटणी, जवसाची चटणी, ज्याला आळशी म्हणतात मुंबई पुण्यात, ते मला खूप आवडतात. मराठवाडी टिपिकल पदार्थ. धपाटे, दशम्या. वाळकाचं धपाटं तू कधी खाल्लंयस का? वाळूक नावाचं एक असं गोल फळ असतं, काकडीचा, म्हणजे काकडीचा एक ढबरा शेप असा आपण म्हणूया, वाळूक असतं ते. तर ते त्याच्यातल्या बिया काढायचं आणि त्याचं साल खिसायचं आणि ते धपाटं करताना त्या पिठामध्ये टाकून त्या वाळकाचं धपाटं करायचं. ते आणि तूप जर तू घाशील ना,
आता म्हणजे हे भिजून जाईल एवढं पाणी आलंय तोंडात. टरबुजाच्या सालीचे धपाटे, टरबुजाच्या सालीचं धपाटं खाल्लं, आबा बा 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 बा. जाऊ दे का, वेगळाच विषय होऊन जाईल सगळा. आधीच तुला भूक लागली. हो, भूक लागली थोडी, कारण सकाळी 9:30 आलोय, मला सकाळी जेवायची सवय. आता किती वाजले? 11:45 झाले. सकाळी जेवायचं हे आणखीनच वेगळं आहे. म्हणजे 8 वाजता कोणीच जेवत नाही. तब्येतशीर 2 पोळ्या 2 वेळेला भात, कसलं डाएट कसलं फाईट. मला भूक लागते. पण चांगली गोष्ट आहे. हो, लागते आणि बाबा. सकाळी म्हणजे खूप लेट खाण्यापेक्षा सकाळी खाणं एनी टाइम. हो, माझी आजी आता मराठवाडी बोलण्यामध्ये माझी आजी फार छान म्हणायची, जोपर्यंत सकाळची संडास आणि दुपारची भूक पोटभर लागते तोपर्यंत माणसाला काहीच होत नाही. बेसिक म्हणा. आलं अख्खं जीवनाचं सार आलं त्यात. तुम्ही लाईफस्टाईल वगैरे काही सांगू नका. कशाला काळजी करतो शंकरशान? जोपर्यंत सकाळची संडास आणि दुपारची भूक माणसाला पोटभर लागते माणसाला काहीच होत नाही. झालं कार्यक्रम. 2 गोष्टींवर तुझ्या कविता बाकी आहेत असं मला वाटतंय, करायच्या राहिलेत. एक तर झंडूबामवर एक कविता होणं अपेक्षित आहे ना. खरंय. आयुष्याचा अविभाज्य घटक. काय आहे झंडूबाम प्रेम? काय आहे तुझं? काय की बाबा, खूपच आवडतो मला. म्हणजे सहज जरी गप्पा मारत बसलं तरी मी बोट बुडवतो असं नाकाला लावतो. मला ते चुरचुरलं की इतकं छान वाटतं. तुझे ना नशेच वेगळे आहेत असं मला वाटायला लागलंय आता. खरंय. म्हणजे एखाद्याला नशा करू न देणं हा तुझा नशा आहे. खरंय. तसा झंडूबाम हा तुझा खूप नशा लागतो, आहे. खूप. म्हणजे बेडच्या बाजूलाच. एवढं ऑब्सेशन नसतं कोणाला कुठल्या गोष्टीचं. म्हणजे तू माहित नाही. बरं आहे तू व्यसन करत नाहीस, हो, नाहीतर म्हणजे अवघडच होईल सगळं. हो, खूपच अवघड होईल. मला एका पत्रिका पाहून माणसाने सांगितलं होतं, तुम्ही दारू पिता का? म्हणलं नाही बुवा, पिऊ नका, तुम्ही धक्क्यालाच लागाल म्हणे. म्हणलं का? तुम्हाला ती एवढी आवडेल म्हणे की तुम्हाला बाजार उठून जाईल तुमचा. हा, मला त्यांनी सांगितलं. मला म्हणे तुम्ही कधीच पिऊ नका तुम्हाला, कारण एकदा तुम्ही सुरू केले की परत यायची योगच नाहीत म्हणे, तुम्ही तिकडच जाणार. सो काल म्हणजे मी असं जनरल बोलता बोलता शलाकाताई मला म्हणाली की अगं त्याला, म्हणजे मी तिला विचारलं की तिचं काही वियर्ड सवयी आहेत का हे मला सांग. तर ती अगं तो झंडूबाम घेऊन झोपतो. आणि आमच्या लग्नाच्या आधी पण तो झंडूबाम शोधत होता. कधीतरी एकदा फोन आमचा चालू होता तेव्हा, आणि त्याला तो सापडत नव्हता म्हणून तो रेसलेस होत होता. म्हटलं अरे स्टॉक असतो माझ्याकडे 3-4 बाटल्यांचा. एक दौऱ्याच्या बॅगेत, एक घरच्या कप्प्यात, एक आई बाबांकडे. मला फार आवडतो झेंडूबाम. थोडासा चोळायचा. बरं, मला काही दुखलं तरी झेंडूबामला आवडतो. समजा आज पोट दुखतं, थांब मी थोडा बाम लावतो. अरे त्याचा याचा काय संबंध आहे? ते डायव्हर्ट होतं जरा. ते एक असायचं ना, म्हणजे माझी एक आजी होती, ती काहीही झालं म्हणजे तिला श्वास लागला की ती कैलाश जीवन छातीवर चोळायची. म्हणजे तिचा सगळ्यावरचा रामबाण उपाय कैलाश जीवन. तसं तुझं झंडूबाम आहे. हो, खूप आवडतो मला. आणि दुसरी कविता होईल अंघोळ लवकर न करण्यावर. खरंय. मला आता ना होम मिनिस्टरचा भाग मी शूट करते असं मला वाटायला लागलं एवढं घरात गेल्यावर. सुट्टीच्या दिवसात करतच नाही मी. नाहीच करत. बरं, गंमत अशी आहे, अख्ख्या घरातल्यांना मी ती केली आहे हेच भासवतो. बेडरूम मधून तर असं यायचं जसं काही काय तेज घेऊन आलाय पठ्ठ्या. तोंडही धुतलेलं नसतं मी. उठायचं, भांग पाडायचं आपला चाप चूप एकदम, आणि असं बाहेर जायचं. मी अनेक वेळेला घरी असल्यानंतर ब्रेकफास्टही म्हणजे जे काही खातो तेही तोंड न धुताच खातो. फक्त ते बायकोला कळत असतं, तिच्या डोळ्यात असतं हे आलंय भामटं तसंच म्हणून. आई म्हणते अरे, म्हणतो अगं आई उठल्या उठल्या आज आंघोळ केली. किती म्हणजे जाऊन रितसर जेवायचं, 12-12:30 तोंड धुवायचं, मग तरी ते केली तरी आंघोळ. सुट्टीच्या दिवशी फार कंटाळा येतो, आणि दुखतं माझं सुट्टीच्या दिवशी काहीतरी दुखतं. पायच गळाले. मला वाटतं तुला प्रोसेस करायलाच त्या दिवशी वेळ मिळत असेल. कधीही दुखणं नाहीतर एवढी धाव पळापळ त्याच्यामध्ये. सुट्टीच्या दिवशी हमखास आजारी पडतो, काहीतरी दुखतच. मग घरचे बोंब मारतात, आजच आमचा वेळ होता आणि आजच तुझं दुखायले. आता काय करू, दुखायले. ते पण एवढं गोड वाटतं ना ऐकायला. हो, एरवी तर तू बोंबलं थिंडतोस, आम्ही बाहेर चला म्हणलं की तुझं दुखत असतं. अरे एरवी बोंबलं थिंडतो म्हणूनच आज दुखायले, आता आजही कुठं बाहेर चला. पण त्यांना साहजिक आहे वाटतं, कारण तू सगळ्यांचं साहजिक आहे.
माझं नाही का? वा रे वा. माझाही साहजिक आहे. ऐक आणि तू मगाशी एक सांगत होतास की तू बोनविटा, हे एक आणखीनच म्हणजे मला हे तर अजिबातच म्हणजे पटत नाहीये. खूप. मग साखर का कमी खायची? कोणी कमी खायची? आता तू चहामध्ये साखर कमी अगं मग घेतलीस की? इतर वेळेला बोर्नव्हिटा मी फक्त सकाळी 2 चमचे आणि रात्री 2 चमचे ते झोपताना. काय औषध आहे का? नाही मला आवडतो खूप. बरं आता त्याच्यामुळे मी बोलणे काय खातो, माझे पोरही ना झोपायला आले की ते बाबा बोर्नव्हिटा खाऊ म्हणतात. मग मी त्यांनाही 2-2 चमचे देतो. ते दात किडायची वेळ आली, बायको म्हणते तुझं झालं आयुष्य, यांचे किडतील ना. रोज रात्री झोपताना 2 चमचे बोर्नव्हिटा, आणि त्याची ती पावडर नाही, ते खडे खडे राहतात ना असे, ती बरणी अशी हलवायची, त्याचे खडे काढायचे. अरे बाप रे बाप. तू कधी व्हॅनिला आईस्क्रीम बोर्नव्हिटा घालून खाल्लंय का? नाही. अरे तुम्ही हे करा, व्हॅनिला आईस्क्रीमचा स्कूप आणा, ते हा. थोडं पातळ होऊ दे, अगदी घट्ट नको, हा. थोडस जरा मेल्ट होऊ दे, त्याच्यावर ते बोर्नव्हिटाचे खडे टाक आणि ते खाऊन पाहाय. आबा बा 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 बा. स्वर्गस्थ. Unbelievable. हे असे सेलिब्रिटी लोक म्हणे असं सगळं करतात हे मला माहिती नव्हतं अरे खूप अजिबात. करतो मी, त्याच्यात काय. तसंच ते कुठच्याही आईस्क्रीमवर बडीशोप पण खूप छान लागते. अरे हे नाही कधी केलं. हा, मी खाल्ली म्हणजे मी अच्छा. माझं इन्व्हेन्शन आहे ते. वा, आता करायला भाजलेली का नुसती? कुठली चालते म्हणजे नुसती तर एनिवे कच्ची खराबच लागते ती. हम्म. भाजलेली मस्त. खराब नाही लागत, तिच्या त्या काड्याच्या नरड्यामध्ये घुसून बसतात ना, त्याचा त्रास होतो आणि त्याचा बरोबर. ठसका लागतो. ठसका तो काढताही येत नाही, गिळताही येत नाही. येत नाही आणि अडकते ती हो. दातामध्ये पण जाऊन अडकते. हो. मला वाटतं बडीशोप पेक्षा पण ना ते जिरा गोळ्यांसारखे त्या गोळ्या येतात ना गोडसर, ज्याच्यावरती पांढरी पांढरी असते, पावडर मिठाची. हा. ती त्या बरणीतली राहिलेली अशी चाटून खायला फार मजा अरे येते. एक नंबर. ती डबी अख्खी रिकामी झाली ना, मला त्या गोळ्यांपेक्षा ते मिठाचं पावडर चाटायचं. किंवा वड्याचे उरलेल्या चिमण्या खायच्या, ते म्हणजे मला ते सगळ्यात- चुरा. चुरा बरोबर. चिवड्याच्या खाली जी मोहरी राहते ती पण ती खायची, खायची. ती पण मला फार आवडते. Yes. किंवा तळलेली मोहरी अशी मध्येच आली की तिचा तो खमंग जो एक चव लागते. Oh my कमाल God. कमाल. चिवड्यातलं मिठही मला खूप आवडतं. बरण्यापासून पुसून खातो मी. काय बोलतोय ना आपण. हो, खरंच लोक आहे. म्हणतील अरे एवढा मोठा कवी बोलावलाय आणि त्याच्यावर चिवड्यातली मीठ काहीतरी खाण्याच्या गप्पा मारताय. काय एवढा मोठा कोण कवी आहे? मी तर स्वतःला कवीच मानत नाही. नाही मला त्यातलं तंत्र कळत नाही, शास्त्र कळत नाही, मीटर कळत नाही. मी आपलं जे मला वाटतं ते शब्दात आर्टिक्युलेट करायचा प्रयत्न करतो. कवी कुठे आहे मी? खरंच नाही. लोकांना कविता आवडतात तर लोकांचं मोठेपण आहे. मी कवी नाही. आवडतात म्हणजे काय होतं सांगू का, एकतर तो मीटर ऐकायला छान वाटतो, कारण तो बोलता बोलता अरे हे बोलतायत पण हे यमकात कसे काय बोलतायत, यमकात बोलता येत नाही, आम्हाला बोलता येतं, हे होतं लोकांचं एकतर. आणि ते जे शब्द असे ऍप्ट पडतात ना, किंवा कुठेही न कळणारे शब्द पडत नाहीत, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट वाटते मला. कारण नाहीच आहे ना की काही कळलंच नाही असं होऊ शकत नाही तुझ्या कवितांमध्ये. सगळ्या गोष्टी असं असेल. कळण्यासाठीच पोचतायत. असं सो इतकं रिलेटेबल आहे ना ते सगळ्याच बाबतीत. मला ना एखादी कविता अशी ऐकव दादा की जी तू कुठेच ऐकवली नाही आजपर्यंत, किंवा अगदीच कालची वगैरे अशी असेल तर आणखीनच मजा येईल मला. मी ऑन रेकॉर्ड तर नाही ऐकवली कुठेही, हम्म. पण प्रेक्षकांच्या भेटीवरची ही कविता मी मध्यंतरी लिहिली होती. काय होतं, प्रेक्षक भेटतात आणि त्याच्यानं वेगवेगळ्या गमती जमती होतात बघ. बरोबर. म्हणजे त्या पहिल्या भेटीतून जे एक्साइटमेंटमध्ये होतं ना, त्याच्याविषयी आम्ही आमच्या त्या कार्यक्रमातही सांगतो कवितेच्या. तर ती ऐकवतो. ती कधी मी ऑन रेकॉर्ड नाही ऐकवली. म्हणजे बघा, आता जनरली महिला मंडळी मागे येतात, निवडलेले शब्द आणि पोचणारा अर्थ याचा काही संबंधच नसतो. इतका धिंगाणा होऊ शकतो आणि होतो. म्हणजे तू म्हणशील तसं नावाचं माझं नाटक आहे. त्याच्यात भूमिका खूप एनर्जेटिक आहे, धिंगाणा घालणारी आहे. हम्म. एकदा एक मॅडम मागे आल्या, मस्त केलं हो तुम्ही, छान स्टॅमिना आहे तुमचा. याच्यावरती आपले वेगळेच इंडिकेटर लागतात. पाहण्यासारखा चेहरा तिच्या नवऱ्याचा होतो. अगं काय बोलायली ग? तर त्या दणकावून पुन्हा मस्त केलं, छान स्टॅमिना, आपण पुन्हा येऊ. कुठंतरी भूमिका म्हणा, कलाकृती म्हणा, अभिनय म्हणा. सोशल मीडियावरती सुद्धा अर्थाचे अनर्थ होतात. मी आमची पोस्ट टाकली होती, संकर्षण वायास्पृहा दुपारी 12:30 वाजता बालगंधर्व रंगमंदिर पुणे. त्याच्या खाली एका मॅडमनी कमेंट केली, अजूनही आहे, संकर्षण दुपारी नको, रात्री येत जा, खूप वेळ असतो. म्हणणं काय, कार्यक्रम ठेवा, थिएटर म्हणा.
तर त्या गमती जमतींवरती मी लिहिलं होतं की प्रयोगाच्या नंतर रंगतो कार्यक्रम खरा. मेकअप रूम मध्ये जो धिंगाणा होतो ना त्याला तोड नाही. प्रयोगाच्या नंतर बरं असं वागण्याच्या पद्धतींमध्ये अनेक माणसं मोडतात. हा बघा तुला रिलेट होतंय का की प्रयोगाच्या नंतर रंगतो कार्यक्रम खरा. प्रत्येक प्रेक्षकाची भेटायची वेगळीच तरा. काही त्यांच्या प्रेमाचं मला रौद्र रूप दावतात. कमावलेली सगळी ताकद त्या सेकंडमध्येच लावतात. तोंडातून माझ्या शब्दांऐवजी फक्त अशी हवा येते. माझीच अंगठी माझ्या बोटांचा जोरदार चावा घेते. मला त्यांची भीती वाटते जे फोटोसाठी मोबाईल समोर आणतात. मला त्यांची भीती वाटते जे फोटोसाठी मोबाईल समोर आणतात. काढल्या जाणाऱ्या फोटोला एक शेवटचा म्हणतात. मला त्यांची भीती वाटते जे फोटोसाठी मोबाईल समोर आणतात. काढल्या जाणाऱ्या फोटोला एक शेवटचा म्हणतात. शेवटचा म्हणजे या फोटो नंतर नेमकं काय घडणार आहे. फोटो काढल्यावर हा बापडा का मी स्वतः मरणार आहे. आता ही पण सवय काही लोकांना असते. काही येऊन बोलतात फार उत्तम, जे म्हणायचं तेच म्हणतात, पण बोलता बोलता कळत न कळत तोंडाजवळ तोंड आणतात. काही ना इतकी ही भंगार सवय असते ना आपल्या खूप असतात आजूबाजूला. काही येऊन बोलतात फार उत्तम, जे म्हणायचं तेच म्हणतात, बोलता बोलता कळत न कळत तोंडाजवळ तोंड आणतात. त्यांनी सोडलेल्या उच्छ्वासांचा माझ्यासाठी श्वास होतो. त्यांनी इंटरव्हलला हाणलेल्या वड्यांचा मला खंग वास येतो. काही भेटायला येऊन म्हणतात सर जवळ या की. हेही घडतं म्हणून मी लिहिलं. म्हणजे एकदा तर मला मी ह्या अनुभवावरून लिहिलं. एकदा एक मॅडम मागे आल्या. जनरली महिला मागे आल्यावर मी असा उभा राहतो हातावर हात ठेवून. मला म्हणते सर असं नाही, अंगावर हात टाका. आता अंगावर हात टाकण्याचा अर्थ काय होतो. मी तरी संयम ठेवून म्हणला अहो ताई मी कशाला, तुमचा नवरा सोबत आहे त्याला सांगा ना अंगावर हात टाकायला. ते त्याच्यापेक्षा येडं होतं. ते मला म्हणते सर मी फोटो काढतो तुम्ही टाका अंगावर हात. म्हणून लिहिलं. काही भेटायला येऊन म्हणतात सर जवळ या की. हे आमचं बाळे याला तुम्ही कडेवर घ्या की. आता या गुटगुटीत प्रसंगाला मी तोंड कसं द्यायचं. अहो ते तुमच्या कष्टाचं फळ आहे, त्याला मी का घ्यायचं. पण हे जरी म्हणलं तरी प्रेक्षक कलाकार हे एकमेकांशिवाय व्यर्थ आहेत. आणि तुम्हीच जर भेटून बोलला नाही तर भेटीला काय अर्थ. एक नंबर. त्यामुळे जोवर श्वासात श्वास आहे मी मनोरंजन मोलाचं देईन. हे वचन आहे की जोवर श्वासात श्वास आहे मी मनोरंजन मोलाचं देईन. तुम्ही फक्त टाळी वाजवा हो मी पुन्हा येईन. तुम्ही फक्त टाळी वाजवा मी पुन्हा येईन. अशी प्रेक्षकांच्या भेटीवरती मध्यंतरी लिहिली. पण आपल्याकडे द्वैअर्थी विनोदाची पद्धत आहेच की. ते युट्यूबला एक गाणं आहे बघ. ध्यान असू दे बोलण्यावर घे ऐकून माझं थोडं. कसं जीवाला वाटलंय बरं ग आतमध्ये गेल्यावर. आता हे दादा कोंडकेंच्या पिक्चरवरचं गाणं आहे. तू संगतीच माझ्या होती झाली रेटारेटी ग किती. नाही केली तू कुरकुर ग आतमध्ये गेल्यावर. जागा सापडे ना लवकर एअर कंडिशन थिएटर. दादा कोंडक्याचा पिक्चर ग आतमध्ये गेल्यावर. तर हे तसं भारी. तर हे किती इंटरेस्टिंग आहे. तर आपल्याकडे ती हे आहेच आहे ना. आणि आपल्याकडे ते म्हणजे कल्चर आहे ते. आणि इतकं ते पूर्वापारपासून चालत आलं. आणि लावण्या काय आहेत म्हणजे म्हणताना सुद्धा आपल्याला आता लक्षात, म्हणजे लहानपणापासून 7वी 8वी पासून मी तुझ्या ओसाला लागल कोल्हा. अरे हो पण त्याचा अर्थ काहीतरी वेगळा होतोय आता कळतंय निश्चित. आणि इतकं मज्जा यायची. पण तेव्हा सुद्धा ती गाणी म्हणायला. ते इवन नटरंग मधलं वाजले की बारा ते दुसरं कडवं तुला माहितीये ते. मैन्यावानी रूप माझं उभी ज्वानीच्या मी उंबऱ्यात नादवल घोड पिस कबूतर माझ्या आवरात. भवताली भय घाली रात मोकाट ही चांदण्याची. उगा घाई कशपाई राहीन जरूव्या गावाची. हे शेत आलंय राखणीला राघू झालाय गोळा. शिळ खाली अडून कोणी करून तिरपा डोळा. आता कसं किती झाकू सांग कुठवर राखू राया भान माझं मला राहीना. क्या बात आहे. आय मीन हे काय आहे हे इतकं म्हणजे. आणि हे मी लहानपणी 8वी मध्ये म्हणायचे. आणि माझ्या घरचे पीटीए मीटिंगला एक दिवशी आले होते. आणि त्यांचं असं झालं की तुमची मुलगी काय लावणी म्हणते, तुमची मुलगी काय लावणी म्हणते. याच्यात काम का नाही केलं गाण्यामध्ये अजून. ते काय चालू आहे. नाही खरंच का नाही केलं. नाही खरंच म्हणजे ते चालू आहे. म्हणजे असं काही तेवढंच. आता तुझं जसं आहे की
तेवढंच आपण एक धरून नाही बसू शकत, त्यामुळे सगळ्या गोष्टी करत राहायच्या असं होतं एक. तर आई माझी म्हणाली की अगं मी तुला शाळेत घातले की तमाशापणात घातले, लावण्या काय म्हणतेस. आणि आता मी जेव्हा हे गाणं ऐकते तेव्हा माझं ते शीट ह्याच्यामध्ये खूप डबल मिनिंग्स आहेत आणि जेव्हा ते शाळेमध्ये माहिती कला आहे इंटरेस्टिंग हो की नाही. आय नो. आता चमकीला पिक्चर आला होता ना, हो तर त्याला त्याच्यामुळेच त्याच्यावरती हे धरलं ना की तो घाण लिहितो असं ते सोसायटी म्हणाली. दिलजीत दोसांनी काम केलं ना, पण तो तेच म्हणायचा अमरसिंग चमकीला पंजाब मधला की मी तेच लिहितो जे लोक बोलतात गावागावात, खेड्याखेड्यात, घराघरात. बरोबर. मी सादर करतो म्हणून मी वाईट कसं, हे लोकांना आवडतं, लोक बोलतात हे कसलं भारी. तर तसं आहे ते सोसायटीमध्ये ते आहेच ना. मंटोचं वाक्य ना की कलाकृती या समाजाचं रिफ्लेक्शन असतात. ऍब्सोल्युटली. किसी बुरी सूरत वाले को अगर आईने से ही नफरत हो तब उसका चेहरा तो नहीं बदल सकते, असं काहीतरी वाक्य आहे. आणि ते नवाजुद्दीन सिद्दीकीने काय उच्चारलंय मंटो या पिक्चर मध्ये, फार सुंदर आहे. दादा तू काहीतरी गा आता प्लीज प्लीज, म्हणजे घास संपू दे मग गा. माझं ना कर्मधर्म संयोगाने मी प्रमुख भूमिकेत काम करत असलेल्या 4ही नाटकात माझ्या तोंडी गाणं आहे. अरे वा. आता आम्ही कुटुंब कीर्तन करतोय. बरोबर. त्याच्यामधला अभंग लिहिला पण मी आहे, त्याला चाल अशोक पत्की सरांनी दिली आणि तो माझ्या एंट्रीला सादर होतो. मलाही तो गायला इतकी मजा येते ना. त्याच्या आधी एक जयघोष होतो, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. आणि तो मी म्हणायचा प्रयत्न, थोडा आवाज जड झालाय आज पण मी प्रयत्न करतो. पाय विटेवरी उभा माझा पंढरीचा राजा, काय महती वर्णावी त्या सावळ्या तेजा. तुळशी हार गळा सावळे देखणे ते रूप, रूप दिसता भागते जन्माची भूक. ध्यानी मनी तुझं नाव भटावर याव, एकदा तरी तू देवा माझ्याकडं पाहाव. केली तेवढी ही सेवा देवा गोड तू मानावी, संसाराची वाट कोण तुझ्या वीण दावावी. पाय विटेवरी उभा माझा पंढरीचा राजा, काय महती वर्णावी त्या सावळ्या तेजा. पाय विटेवरी उभा माझा पंढरीचा राजा, असं तो अभंग आहे. खूप सुंदर, खूप सुंदर. हा मी लिहिला आणि अशोक पत्कींनी त्याला इतकी छान चाल लावली ना, तो माझ्या एंट्रीला मी सादर करतो आणि लोक फार छान रिसीव्ह करतात. यार मला फार छान वाटतं. खतरनाक आहे हा. सध्या म्हणजे आमच्या कुटुंब कीर्तन नाटकाच्या निमित्ताने मला फार ते गायला मिळतं रोज. आणि म्हणजे इथे हे वातावरण वेगळं आहे, पण तिथे जेव्हा इतक्या लोकांमध्ये ते ऐकायला मिळत असेल ना, म्हणजे मला खरंच आता मी कधी एकदा ते बघते असं झालंय. प्लीज ये. लिटरली. एक आपल्या बॉयज टॉकला उद्देशून असा एक प्रश्न मला विचारायचा आहे. आपले जे देव आहेत, म्हणजे श्रीकृष्ण असेल, गणपती बाप्पा असेल, विठ्ठल असेल, हनुमान असेल, ह्यांच्यामध्ये तुला पुरुष म्हणून काय क्वालिटी आवडते किंवा भावते त्यांच्यातली? एक एक करून सांगितलंस तरी चालेल आणि वेळ घेऊन सांगितलंस तरी चालेल. अच्छा, श्रीकृष्ण. मोहात पाडणं हे कृष्णाचं मला फार आवडतं. बरं, गंमत अशी आहे, कृष्णही प्रेम करतो पण कृष्णाचं एक्सप्रेशन तेवढं नाहीये जेवढं त्याच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांचं एक्सप्रेशन जास्त आहे. त्याच्यावर प्रेम करणारी माणसं व्यक्त होतात. तो प्रेम तर करतो, त्याला माहिती असतं कोण आपल्या प्रेमात पडले. मला तो गुण फार आवडतो. आय नो. ते एन्जॉय किती छान करणं आहे बघ ना, की आपण जे आतापर्यंत महाभारतात पाहत आलोय किंवा जे पोर्ट्रे केले आपल्यासमोर अभिनयाच्या रूपात, तर कृष्ण असा मजा घेतो बघ. तर आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसाची प्रेमाने मजा घेणं ना, ते मला फार आवडतं. तू बघ ना, की आपण आयसाईट मध्ये बघत असतो की कुणीतरी आपल्याकडे सतत पाहत आहे, पण आपण तरी ठरवून पाहत नाही. ही मजा घ्यायला काय मजा येते. त्याच्यावरती तर किती प्रेम करणाऱ्या माणसं बायका काय काय कितीतरी, हो की नाही. तर ती जी आपल्यावरती कुणीतरी प्रेम करताना घ्यायची जी मजा आहे ना, ती मला कृष्णाची फार आवडते. अर्थात ही माणूस म्हणून, पुरुष म्हणून म्हणालीस म्हणून, देव म्हणून तर काय काय, म्हणजे कृष्ण वंदे जगद्गुरु.
जगद्गुरु जो आहे त्याचं काय आपण कौतुक करायचंय. आमच्याकडे लहानपणी आम्हाला बाबांनी शिकवलं होतं, कृष्ण सांभाळी मन गाय बांडगी मोठी, जिने खडे घातले फारच आमचे पोटी. कृष्ण हा असा देव आहे, त्याची सगळ्यात उत्तम क्वालिटी, तो मन नावाची उधळलेली बांडगी गाय सांभाळतो. कृष्ण सांभाळी मन गाय बांडगी मोठी. उधळलेली गाय जो सांभाळू शकतो मनाची, त्याच्या हातात काय नाहीये. त्या जगद्गुरूचं कौतुक करावं तेवढं कमी. पण मला ही एक पुरुष म्हणून क्वालिटी फार आवडते. पडलीये का प्रेमात, हमें तो पता ही नहीं. हम ते पता है लेकिन दिखाएंगे भी नहीं. ते मला फार आवडतं. मारुती रायाचं मला हे एक आवडतं, तो श्लोक फार छान आहे. बुद्धिर्बलम यशोधैर्यम निर्भयत्वम अरोगता अजाड्यम वाक्पटुत्वमच हनुमत स्मरणात भवेत. बुद्धिर्बलम, ज्याच्याकडे बुद्धी आहे, बलही आहे, यशोधैर्यम, यशही आहे, धैर्यही आहे, निर्भयत्वम अरोगता, निर्भय द्यायची ताकद ज्याच्यामध्ये आहे, अजाड्यम वाक्पटुत्वमच, ज्याच्याकडे वाक्चातुर्य सुद्धा आहे, हनुमत स्मरणात भवेत. त्या मारुतीच्या स्मरणाने एवढं मिळतं, म्हणजे त्याच्याकडे काय असेल. आमच्या अंबेजोगाईच्या मी आधीच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं, मारुतीचा वाडा आहे, आमचं घर आहे, त्याच्यात मारुतीचं छोटंसं मंदिर आहे. आम्ही दर हनुमान जयंतीला जातो. मला लहानपणापासून माझी श्रद्धा आहे, माझा विश्वास आहे. मी बाबांना नेहमी म्हणतो की मारुतीचं आडनाव कराडे आहे बाबा. मला नेहमी असं वाटतं की मारुती रायाचं आडनाव कराडेच असलं पाहिजे, कारण तो आपल्या घरात आहे. त्याचं आडनाव दुसरं काय असेल. मारुती कराडे हेच त्याचं नाव असेल. तसं कृष्णाची ही क्वालिटी, मारुती रायाची ही क्वालिटी मला फार आवडते. कृष्णाच्या बाबतीत मला एक असं वाटतं की म्हणजे आता विठ्ठल याला आपण माऊली म्हणजे बाप किंवा आई याच्या रूपात बघतो. ह्याचं तारुण्यच संपत नाही कृष्णाचं, है ना. म्हणजे 25च येतो अजून, आणि प्रत्येक वेळेला तसंच. म्हणजे गोकुळाष्टमी किती वर्ष साजरी करा, तो मोठा नाही होत, तो तेवढाच राहतो. आणि 20ल्या बाईला पण तेवढाच आवडतो, 50ल्या पण तेवढाच आवडतो, आणि अगदी बरोबर 60ल्या एखाद्या आजींना पण तेवढाच आवडतो, आणि अशाच अर्थाने आवडतो. हा, अगदी बरोबर. अगदी कृष्ण त्याची ती मला वाटतं मोहिनी घालण्याची जी हे आहे तीच अमेझिंग आहे. आणि विठ्ठला बाबतीत तू काय सांगशील. म्हणजे आज तू इतकं म्हणजे कुटुंब कीर्तन सारखं, मला माहित नाहीये त्याचा थॉट काय, कारण मी बघितलं नाहीये, पण विठ्ठलाच्या तू फार जवळ आहेस असं मला वाटतंय. काय माहित नाही बाबा, पण प्रेम तर खूप आहे त्या भगवंताविषयी, आणि कुणी प्रेम करू नये असं नाहीच ना काही. हनुमान ताकद आहे, कृष्ण प्रेम आहे, तर विठ्ठल ही ऊब आहे. खरं आहे की नाही. कृष्ण गर्लफ्रेंड सारखा किंवा बॉयफ्रेंड सारखा वाटू शकतो. हनुमान ज्या मित्राचा आधार वाटावा की ज्याच्यामुळे हा माझ्या बाजूला आणि आपल्याला कोण टच करते असं वाटू शकतो. पण विठ्ठल ते आजी आजोबा आहेत ज्यांच्यामुळे घराची ओळख असते. पांडुरंग विठ्ठल ह्या नावातच काहीतरी आहे. आणि आहेच, तुम्ही कितीही अमान्य करा, तुम्ही कितीही नास्तिक असा, तू बघ ना त्या हाकेमध्ये सुद्धा काय पांडुरंगा काय आस आहे. विठ्ठला हा स्वर तुम्ही तुसडेपणाने लावूच शकत नाही. कसा लावणार. तुळशी हार गळा सावळे देखणे ते रूप, रूप दिसता भागते जन्माची भूक. काय मागितलंय बरं. त्याच्याकडे येणारा जनसमुदाय तसाच आहे. फक्त बघू दे गड्या, तुला बघू दे, दुसरं काहीच मागत नाहीत ते. तुला बघू दे. माझी आजी पाठवायची राखी पौर्णिमेला राखी विठ्ठलाला. अत्यंत हो हो हो. माझ्या आईची आई, ती अनेक वर्ष वारी केली तिने, 25-30 वर्ष. अण्णा म्हणजे आमच्या आजोबा रिटायर्ड झाल्यावर, तर तिची फार इच्छा होती. मग तिला ते आवडायचं. तिला असं विठ्ठल आधार वाटायचा. तर आता माहेरची सासरची माणसं सगळी मरून जातात त्या म्हाताऱ्या माणसांची, त्यांना कोण राहत. माझी आजी दर राखी पौर्णिमेला विठ्ठलाला काय 10-15 रुपयाची ती राखी यार ती पाठवायची पत्र लिहून. आम्ही बस स्टँडवर जायचो, पंढरपूर एसटी बघायचो, त्या कंडक्टरला म्हणायचो माझ्या आजीने राखी दिली तेवढी ज्ञान पंढरपूरला. कुठं आता एवढ्या कामात ज्ञान काका. मग ते कंडक्टर आपला खिशात घालायचा. तिथं कुठल्या तरी माणसाला फोन करून सांगायचं राखी उतरून घे.
तो तिथं जाऊन थांबायचा, तो शिव्या घालायचा, 2 घंटे झाले मी इथं उभा आहे, गाडी आली नाही. मोबाईलही नव्हते ना, मग पंढरपूर एसटी आली का परभणीची, मग त्याच्याकडून ते घ्यायचं. हा पोहोचवली मावशी तुमची राखी, की आमच्या डोळ्यात तिथं पाणी आजीच्या, विठ्ठलाला राखी पोहोचली. आमची आजी जेव्हा थकत गेली होती ना, मी एका झी मराठीच्या कार्यक्रमासाठी पंढरपूरला गेलो होतो. मला वाटलं राखी पौर्णिमा महिन्याभर आहे. मी सेम 10-15 रुपयाची राखी घेतली आणि आजीला म्हणलं, आजी तुझी राखी दिली. माझी आजीने मला इतका तोंड भरून आशीर्वाद दिला, तू काय माझं ओझं हलकं केलं, पांडुरंगाला राखी दिली. ती ज्या आर्ततेने पांडुरंगा म्हणायची ना, असं कोणीच कुणाला हाक नाही मारू शकत. मी अजून तेवढा जवळ नाहीये, मला तेवढी माझी पात्रताच नाही, माझी कुवत नाही, पण मला हे प्रेम फार आवडतं. माझ्या नाटकामध्ये माझ्याच तोंडी एक वाक्य आहे, माझी बायको घर सोडून जात असते आणि तो इतक्या त्या सद्गदित ह्याच्यामध्ये म्हणतो, माझा पांडुरंग पाहून घेईल. ते वाक्य मला म्हणायला इतकं आवडतं ना, पांडुरंग पाहून घेईल. आणि पाहूनच घेत असतो, काय होणार आहे, खरंय, घेतोच. असं काहीच होऊ शकत नाही जे त्यांनी नाही पाहिलं. पांडुरंग पाहून घेईल. माझ्या ह्या पाकिटामध्ये आत्ता सुद्धा चिठ्ठी आहे, त्याच्यावरती लिहिलेलं आहे, माझा पांडुरंग पाहून घेईल. एक काहीतरी ठिकाण पाहिजे ना, जिथं जिथं खुट्टा रोवलेला आहे, त्याच्या भोवताली मग इकडं तिकडं कुठेही फिरा, ती खुट्टी रोवलेली पाहिजे. आणि माझी ती खुट्टी स्ट्रॉंग आहे. मी भरकटे, मी चुका खूप करतो, पण मला सगळ्या चुका घडत असताना माहिती असतं आपला खुट्टा इथं रोवलेला आहे, तो काही सुटायचा नाही. देवाकडे काय मागतोस दादा तू जनरली? काहीच नाही, कार्यक्रम छान चालू द्या. छान कार्यक्रम चालू द्या, खूप वर्ष नेटाने प्रामाणिकपणे रंगभूमीवर काम करायची ताकद द्या, घरच्यांना सुखी ठेवण्याची पात्रता द्या, आणि काय मागायचं. आणि कायम असंच मागत आलायस काय, म्हणजे मला अभिनया व्यतिरिक्त दुसरं काही करायचं नव्हतं. आणि अजूनही मला अशी स्पर्धा बिर्धा करावीशी वाटत नाही कुणाशी. काय स्पर्धा करायची, आपण आपले वेगळ्या आईबापाच्या पोटी, वेगळ्या गावाहून, वेगळ्या शहरातून वेगळं टॅलेंट, वेगळं नशीब घेऊन आलोय. स्पर्धा होऊच कशी शकते. कुणाला करायची तर करो, जळो मरो, आपल्याला काय करायचं, विचारच करायचं नाही लोकांचा. आपण आपल्या आई बापाला, पोराला, बायकोला, जवळच्या लोकांना खुश ठेवू शकतो का? स्पर्धा संपली, ठेवायचंय खुश कुणाला बाकीचे. ठराविक आकडे आहेत, जिथं माझा गळ लागलेला आहे ते फार ठराविक आकडे आहेत. तो जर गळ सुटला तर मी संपलो, तर ते आकडे खुश राहिले, तिथं पक्क राहिलं, विषय संपला. चला वेगळ्या विषयावर येऊ. चला, पाकिटात आता मुलांची पाकिटं हा एक आणखीन एक विषय आहे ज्याच्यात बॉईज टॉक होऊ शकतो. जसं की पासपोर्ट साईज फोटो असणं आपल्या प्रेयसीचा किंवा ह्याच्यामध्ये. आता मुलींचं कसं असतं, पर्स असते आणि ते पर्स एवढी असते, अख्खा संसार घेऊन मुली त्याच्यातनं फिरतात, त्यामुळे त्याच्यामध्ये काही नाविन्य राहत नाही, किंवा आमच्या दृष्टीने त्यात काही नाविन्य नाही आहे. पण ना मला नेहमी मुलांच्या पाकिटाविषयी असं एक तर ती कुतूहल असतं, एक तर ती फाटकी असतात, अजिबात त्यांना एवढं सेन्स नसतो की अरे बाबा फाटलंय तर ते बदलावं, कारण त्याच्यामध्ये ते काय आळस असतो, परत नवीन जाऊन विकत घेण्याचा काही हे नसतो, अप्रोच नसतो त्यांचा. तुझं पाकिट हा काय विषय आहे? काय नाही, एकदम सिंपल विषय आपला. एक तर हे क्वालिटीचं चांगलं असल्यामुळे फाटलेलं नाही. हे 3-4 वर्ष झाले माझ्याकडे. 3-4 वर्षाचं पण ते वाटत नाही बाय, ते इतकं छान आणि क्लीन आहे. हो, कारण कुठेही हरवतो मी. डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शन आहेत 2, स्किनच्या डॉक्टरचे, स्किन आणि केसांच्या डॉक्टरचे. बाकी लव्ह लेटर आता येत नाहीत, प्रेक्षकांचेच काय आले ते येतात. बरं, माझ्या पाकिटात अत्यंत कमी कॅश असते बरं का. हो का? आता बघ ना, सगळे म्हणून 550 रुपये फक्त. बाबा माझे खूप ओरडतात, अरे थोडी तरी कॅश सोबत ठेवत जा. हा काळा धागा कसला आहे? हे हातात बांधतो, ते कुठून तरी देवाचा वगैरे आलेला असतो. हा, हे आहे. बाकी एक मस्त कार्यक्रम जो लागतो कधी कधी, अरे यार, एकांतात वापरतो मी. बरं, तुला एक माहिती का माझी सवय, मी या बाजूनी दात करतो आणि या बाजूनी कान खाजवतो.
in one. हा, हे जाड बाजू दातात तर जात नाही ना, नाही. बारीक बाजू जाते. ही दात करायला, ही कान खाजवायला. मला त्याची मजा येते खूप. पासपोर्ट फोटो माझा आहे की नाही मला एक आमच्या राघवेंद्र स्वामींचा फोटो असतो, हा. त्यांचे गुरु आहेत. एक गणपतीपुळ्याच्या गणपती बाप्पाचा, हम्म. कारण तिथले उमेश घनवटकर म्हणून गुरुजी आहेत, तर ते नेहमी माझा नमस्कार सांगतात. तर मला ती आठवण गणपती बाप्पाची राहते आपले. आणि हे माझं 9वं ATM कार्ड. 9वं? ATM हरवणे ही माझी हॉबी आहे. माझे बाबा एकदा मला म्हणाले, तुझा बाप बँकेत नोकरीला फक्त तुला ATM कार्ड द्यायला झालाय का? हरवतोस तू? हरवतो. बरं, त्याचे मला पासवर्ड लक्षात नसतात, मला ID लक्षात नसतात, व्हेरी ऑब्विस. काही म्हणजे काही लक्षात नाही राहत मला. मग त्याच्यावरून मी खूप बोलणे खातो. 9वं ATM कार्ड. 9वं ATM कार्ड आहे, बाकी काही नाही. मी हे आता चोरलं तरी परत आणून देईल, साहेब तुमच्या पाकिटात काहीच नाही म्हणून. 550 रुपये तर कुणाकडे असतात ना. एकदा टोल वरती झाला होता राडा. ते फास्टॅगचं बॅलन्स संपलं आणि खिशात 200-300 रुपये तेवढे नव्हते सुद्धा. मग ते कुणीतरी आलं, ओळखलं. ते म्हणले, अहो साहेब तुमच्याकडून ही अपेक्षा नाही. म्हणलं, अहो इतकं लगे बिभत्स बोलू नका, मी ते रिचार्ज करायला विसरलो, मी असं काही फुकटात जात नाही. अरे अहो साहेब तुमच्याकडून ही अपेक्षा नाही. म्हणलं, अरे मी काय सेल्फी काढतील. चोऱ्या माऱ्या करून थोडीच चाललोय मी. फास्टॅगचं रिचार्ज तुमच्याकडून एवढी करायचं अपेक्षा नाही. अपेक्षा ठेवायलाच कोणी सांगितलं? तू काय बायको आहेस का काय माझी? बिनधास्त. हा, तर गणपतीपुळ्याचा किस्सा. अगं काय आहे, माझं एकतर मी ते सांगितले होतं आधी एका नाही, कार्यक्रमात. तू पोस्ट लिहिलीस. हा, पोस्ट लिहिली होती मी. रत्नागिरीच्या दौऱ्यावर चाललो होतो आणि आमचे बाबा मला म्हणले, मी तू म्हणशील तसं नावाचं माझं नाटक चालू होतं, अजूनही चालू आहे. तर तेव्हा मी बाबांना म्हणलं, बाबा रत्नागिरीला चाललोय, जमलं तर मी गणपतीपुळ्याला दर्शनाला जाईल. तर बाबा म्हणले, मूर्खासारखं असं बोलून बसत जाऊ नको, बोलताना विचार कर, तू कधी गेलायस का रत्नागिरीला? गणपती काय थांब ना, माहिती आहे का तुला काही? म्हणलं, गणपती स्वतः मला घ्यायला येईल असं म्हणलं आणि गेलो. रत्नागिरीच्या प्रयोगाला ते प्रयोग बियोग चालू होता. प्रयोग झाल्यानंतर एक जोडपा आणि त्यांचा एक गट्टू मुलगा असे बाजूला उभे होते. सगळे भेटल्यावर मला म्हणे, तुमच्यासाठी गणपतीपुळ्याचा उकडीचा मोदकाचा आजचा प्रसाद आणलाय, आज अंगारकी. म्हणलं, अरे वा, द्या. प्रसाद वगैरे खाल्ला. म्हणलं फोटो काढायचा, फोटो काढला. मला म्हणे, चला. म्हणलं, कुठं? गणपतीपुळ्याला. म्हणलं, अहो मी दर्शनाला जाणार आहे, पण नाही 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 मी गाडी घेऊन आलोय म्हणे. म्हणलं, नाही काय, मी माझ्या सहकलाकारांना कमिट केलंय, तर तेही तिघ आहेत. नाही नाही, माझ्याकडे छोटी गाडी पण आहे, मोठी गाडी पण आहे, तर आज मी नेमकी 7 सीटर आणली आहे म्हणे, तुम्हाला घेऊन जातो. म्हणलं, पण तुम्ही कोण? ते म्हणाले, मी गणपतीपुळ्याचा पुजारी उमेश घनवटकर. मी म्हणलं, आपलं काही ठरलेलं नसताना तुम्ही का मला चला म्हणलात? मला वाटलं म्हणे तुम्हाला दर्शनाला यायचंय. मी तसाच प्रयोग झाल्यावर मेकअप काढला, बॅग बिग घेतली, त्यांच्या गाडीत बसलो. म्हणलं, आता आम्हाला ना कुठल्या तरी चांगल्या हॉटेलला सोडा. काहीच गरज नाही म्हणले, मी 6 महिन्यापूर्वी एक रिसॉर्ट सुरू केलंय, माझ्या 3 खोल्या मोकळ्या आहेत, तिथं राहा. तिथं गेलो. म्हणलं, मला ना उद्या सकाळी अभिषेक काय पाहिजे? म्हणलं, मला सोवळ्यात करायचं आहे, 5 वाजता घेऊन येतो. 5 वाजता ते सोवळं घेऊन आले. मला म्हणले, घेऊन जातो तुम्हाला. घेऊन गेले, माझ्या हातून अभिषेक केला. म्हणलं, ऐका ना, माझं एक स्क्रिप्ट आहे, ते मला देवाच्या पायात ठेवतो. देवाच्या पायात ठेवलं. ते नाटक नियम वटी लागू, ज्याचे 400 प्रयोग झाले आता. अरे वा. आणि प्रसादही मिळाला, अभिषेकही झाला, सगळं झालं. म्हणजे मी सहज म्हणलं, गणपती बाप्पा मला न्यायला येईल, तर अजून काय पाहिजे? सही. दादा, तुझ्या दृष्टीने भक्त कसा असावा? फ्लेक्झिबल. का म्हणतो माहिती का? आमच्या आजोबांना मी विचारलं होतं, आजोबा मला खूप असं वाटतं जप करावा, जप करावा, कधी करावा तेच कळत नाही. आमचे आजोबा म्हणले, फार शहाणपणा करू नको. अहो येता जाता, उठत बसता, कार्य करिता, सदा देता घेता, वदनी वदिता, ग्रास गिळिता, घरी दारी शय्येवरी, रती सुखाचे अवसरी, समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी. कुठं देवाचं नाव घ्यावं, तर ते इथं घ्यावं. मग असा फ्लेक्झिबल जो आहे तो भक्त आहे. मी इथं बसूनही मनापासून जर देवाचं नाव घेत असेल तर मी भक्तच आहे. आणि मी सोहळ्यात निसूनही सूर्याच्या खाली तपश्चर्या करत असेल तरी भक्त आहे. फ्लेक्झिबल. प्रेमासारखंच आहे ना ते, अनकंडिशनल. भक्ती अनकंडिशनल. तू मला हे दिलं तर मी हे देईन, मग प्रेम कायचं? तसं आहे ना ते. अहो येत, बघ ना तू नीट ऐक, हा श्लोक किती सुंदर आहे बघ. कधी नाव घ्यावं देवाचं? अहो येता जाता, उठत बसता, कार्य करिता, सदा देता घेता, वदनी वदिता, ग्रास गिळिता, घरी दारी शय्येवरी, रती सुखाचे अवसरी,
समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी. कुठेही कधीही कसंही नाव घेऊ शकतो तो भक्त, आणि कुठेही कधीही कसंही नाव घेतलेलं स्वीकारतो तो देव. अमेझिंग. एका श्लोकात सगळं सार आलेलं आहे. कधी कधी मला वाटतं मी आता ते स्पिरिच्युअल स्पीकर वगैरे होणार अरे आहे मी की तुला काय. ऍक्च्युली म्हणणार मला ते होते. गौर गोपाल दास खूप ते बोलतात ना ते Once I fly with Air India flight, you know, it's amazing experience. मी त्यांचं ते खूप ऐकतो. There are 3 P in the life, right? असं ते खूप छान सांगतात आणि मी त्यांचं ते Oh my God. मनलोन ऐकतो खूप. मला आवडतात ते खूप. अरे तू कसला आहेस यार. मला त्यांचं ते बोलणं खूप आवडतं. पण मी तुला खरं सांगू का, काल मी आपला इंटरव्ह्यू होणार, पॉडकास्ट होणार म्हणून मी काल तुझा म्हणजे अख्खा दिवस मी फक्त संकर्षण कराडे एके संकर्षण कराडे एवढं चालू होतं. आणि मला असं एका पॉइंटला वाटायला लागलं की आता तू मोटिवेशनल स्पीकर असं एक लावायला पण हरकत नाहीये, कवी अभिनेता काही नको लावायला, याच्यासोबत. आपल्याला लाईफ सांभाळलं तर खूप आहे. आणि अजून एक गोष्ट मी ऑब्झर्व केली की तुझा ना, मला सांगा खरं आहे का, तथास्तु हा शब्द फार प्रिय आहे तुझा. तथास्तु आहे, कृष्णार्पण वस्तू आहे. है ना? हो. का तथास्तु, का बरं? आमची आई म्हणते तोंडाने चांगलं बोलावं, बरोबर. विहाळ बोलू नये. आणि मला याच अर्थाची लाईन हरिपाठामध्ये सुद्धा सापडली. अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैसा दयाळ पावे हरी. नाही कळलं. अनंत वाचाळ बरळती, काही लोक बडबड बडबड बडबड, मी येऊ करीन, मी तेऊ करीन, काही होत नाही. मी मध्यंतरी अमेरिकेला गेलो होतो ना, बघा एकाच अर्थाचे किती ठिपके आहेत. मी त्या सुदर्शन साठेंविषयी पोस्ट लिहिली होती अमेरिकेमध्ये, फेसबुकवरती आणि इंस्टाग्रामवरती टाकली. मला ते भेटले, त्यांच्याकडे मी 4 दिवस राहायला होतो. त्या माणसाकडे एवढं ज्ञान, एवढा अभ्यास, एवडी शब्दसंपदा आणि एवढी श्रीमंती होती सर्व अर्थाने. ते मला म्हणले 3च गोष्टींसाठी बोलावं, टू एज्युकेट, टू इन्फॉर्म, ऑर टू गिव्ह देम प्लेजर. काय मस्त पाऊस आहे, ह्या वाक्याचा काही अर्थ नाही, ते बोलूच नाही. दुनियेला दिसायला ना पाऊस आहे, तू सांगायला कशाला. आज गारवा आहे रे, ह्यानी काय घडलं तू सांगून, त्याला काय माहिती, त्याला काय चामडी नाही का, त्यालाही कळायला ना गारवा आहे, मग तू काय अक्कल शिकवतो गारव्याची. हे निरर्थक आहे. तर ते म्हणाले 3च वेळेला बोलावं, टू इन्फॉर्म, टू एज्युकेट, ऑर टू गिव्ह देम प्लेजर. समोरच्याला आनंद देत असशील तर, त्याच्या माहितीत भर टाकत असशील तर, त्याचं ज्ञान वाढवत असशील तर. एक झालं. दुसरं, आमची आई म्हणते व्याहाळ बोलू नये, एक वेळ बोलू नये, व्याहाळ बोलू नये. दुसरं. तिसरं, गरजेल तो बरसेल काय, हे एक आपण लहानपणापासून ऐकलं. धडाम धुडूम नुसताच आवाज यायला, पावसाचा थेंब नाही, काय उपयोग आहे त्याचा. तिसरं. चौथं, हरिपाठात लिहिलंय, अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैसा दयाळ पावे हरी. नुसती बडबड 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 बडबड, मी येऊ करीन करिअर मध्ये, तेऊ करीन, काही नाही. ज्ञानेश्वरांनी लिहून ठेवलंय, पकपक करू नको, काम कर ना, नाही का. बरोबर. जर करायचंच आहे तर सांगायचंय कशाला. ते गौर गोपाल तसंही फार फार छान सांगतात. मला ते इतकं आवडतं. व्हाय वरी इफ यू हॅव अ प्रॉब्लेम, यू डोंट हॅव अ सोल्युशन, व्हाय वरी. इफ यू हॅव अ प्रॉब्लेम, you have a solution, then why worry? And if you don't have a problem, then why worry? प्रॉब्लेम आहे, सोल्युशन आहे तर why worry? प्रॉब्लेम आहे, सोल्युशन नाही तर why worry? प्रॉब्लेम नाही तर why worry? हे खूप महत्वाचं आहे. पण तू जी ऍक्टिंग करतोय त्याच्यावर मला हसायला. ते मला मी त्यांचे खूप व्हिडिओ पाहतो, मला ते इंटरेस्टिंग आहे वाटतं. मला इंटरेस्टिंग यापेक्षा जास्त असं वाटतं की तुला एक तर स्वतःच्या कविता पाठ आहेत, हे एक वेळ आपण चला मान्य करूया की ओके स्वतःच्या, तुला सगळंच कसं काय पाठ होतं. हे बघ, माणूस नट, परफॉर्मिंग आर्ट मधला कुठलाही माणूस हा स्वार्थी असतो. त्याला तेच पाठ राहतं जे बोलल्याने त्याची इमेज चांगली होणार आहे. भयंकर स्वार्थी आहे मी, म्हणून मला ह्या गोष्टी पाठ आहेत, हे तुला स्पष्ट सांगतो. कुठल्याही माणसाचा त्यांचा व्यासंग काय म्हणजे त्यांना एवढं काही नाही, त्याला ते बोलल्याने शहाणपणा करून जास्त माहिती मिळतीये किंवा तो खूप ज्ञानी आहे हे सिद्ध करता येते, म्हणून तो ते पाठ ठेवतो. हे मान्य करा अथवा नका करू.
संकर्षण कराड्यांचा व्यासंग नाही, त्याला ते बोलून अरे तो शहाणा आहे हे लोक म्हणणारे ते माहिती असतं म्हणून तो ते पाठ ठेवतो. फार सुंदर नाटकाच्या भाषेत आमचे एक दिग्दर्शक म्हणायचे. आम्ही त्यांना म्हणलं की सर तुम्ही ती मगाशी कुठली ॲडिशन सांगितली हो? ते म्हणले ऐक तुला ती लक्षात नाही का, म्हणजे ती चांगली नव्हती, घेऊ नको. कारण नट एवढे स्वार्थी असतात, ती चांगली असते तर तू विसरलाच नसता. बरोबर. हे कधीतरी जावेद अख्तरांचं काय सुंदर वाक्य आहे की तुम्हाला जर घर बांधायचंय तर शब्द विटांचं काम करतात. शब्द विटाहून तुमची इमारत उभी राहते. त्या एकेका विटेनी एक एक घर पूर्ण होतं. तसं कधीतरी आणि वाचतानाची माझी एक सवय, मी इन्व्हर्टेड कॉमा कंस वगैरे करतो, ते शब्द तेवढे लक्षात ठेवतो. तर ते आपल्याला माहिती असतं की कधीतरी एक ओरिएटर म्हणून, एक नट म्हणून, एक लेखक म्हणून, वक्ता म्हणून, निवेदक म्हणून ते तुला वापरता येणार आहे. त्या स्वार्थीपणे मी ते वाचतो म्हणून ते लक्षात राहतं. यात काही एक्स्ट्रा स्किल नाहीये, यात ब्रिलियंट असायचं तर काही कारणच नाही. माहिती असतं कुठंतरी हे ज्ञान पाजळून आपला शहाणपणा होणार आहे. खरं आहे की नाही? बरोबर. आणि अजून एक गोष्ट त्यात अशी मला वाटते की हे तर झालंच, पण नकला करताना कधी कधी म्हणजे मला पण आवड होती पूर्वी नकला वगैरे करायची, तर तेव्हा मला नक्कल यायची पण काय बोलायचं हे सुचायचं नाही. सो हे तुझं कधी नाही का होत? म्हणजे आता एखादी गोष्ट पटकन तिथे क्लिक होणं हे खूप म्हणजे हजरजबाबी म्हणतो ना आपण, तर ते खूप मस्त आहे तुझं असं मला वाटतं. म्हणजे ते तितकंच म्हणजे कंटेंट वाईज पण ते खूप छान असतं. आता तू हे जे वाय वरी करत होतास ते तू जाऊन बघ ना, गौर गोपाल दासांचा मस्त व्हिडिओ आहे. पण हा म्हणजे हे आता इव्हन मकरंद अनासपुरेंची, खरं सांगू का, मला त्या लोकांच्या नकला करायला आवडतात जे मला इम्प्रेस करतात. मी ज्यांना खूप पाहिलंय, मी ज्यांना ऑब्झर्व केलंय, मकरंद अनासपुरे सरांबरोबर मी खूप वेळ घालवलाय. आम्ही एक नाटक केलं ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी, आम्ही 2 सिनेमे एकत्र केले आणि त्या काळात आम्ही खूप एकमेकांच्या बरोबर राहायचो. एकदा काय झालं, आम्ही सिंगापूर एअरलाइन्समध्ये बसलो, सिंगापूर ते ॲडलेड. आमच्या बाजूला एक ऑस्ट्रेलियन माणूस बसला आणि तो ना म्हणजे तो विमानातही असं चालत होता, विमानाच्या छताला त्याचं डोकं लागत होतं. तो आमच्या बाजूला बसला होता, मध्ये मी आणि मकरंद दादा. तर मकरंद दादा त्याला असं पाहत होते. तर त्याची तब्येत एकदम खतरनाक होती. मला म्हणले संक्रिया अरे केवढं आहे ते? म्हणलं हो मकरंद दादा, जरा जास्तच दीप पाडे ना. हा दीप पाड? आबे तुझ्या डोक्या एवढा तर त्याचा गुडघा आहे. मी इतका वेळ हसत बसलो हे ऐकल्यावर. इतकं छान म्हणले ना त्याच्या पायाकडे, आबे तुझ्या डोक्या एवढा तर त्याचा गुडघा आहे. हा इतकं छान केलं त्यांनी की मला ते खूप लक्षात राहिलं. सो मला हीच खूबी, म्हणजे मला जो पॉइंट म्हणायचा होता ना तोच मला प्रूव्ह करायचा होता इथे, की तू फक्त ऍक्टिंग करत नाहीस किंवा नक्कल करत नाहीस, तू किस्सा सांगतोस त्यात, जे खूप जास्त इंटरेस्टिंग आहे. म्हणजे नक्कल करणारे अनेक असतील, पण त्यात सुद्धा हा कंटेंट जो काढणं आहे ना हे खूप मस्त आहे. हे मला तुला सांगायचं होतं आणि ते प्रूव्ह करून दाखवलं मी लोकांना सुद्धा की हे हवंय, म्हणजे हे छान आहे, हे भारी जास्त अपील होतं. सो मला तर असं वाटतं की तुला ना ती माणसांची नॅक कळली आहे. मला आवडतं ऑब्झर्व करायला म्हणजे हा तू प्रॉपर ऑब्झर्व करून एक्झॅक्ट डिटेल्स देतोस आणि तेच लोकांना अपेक्षित असतात आणि तेच लोकांना हसवतात असं मला वाटतं. सो अमेझिंग. ग्रामीण भागातनं जेव्हा एखादं बाळ येतं शहरात, तेव्हा ते न्यूनगंड घेऊनच येतं. मग तो भाषेचा असेल, जो सगळ्यात वाईट आहे. म्हणजे भाषा एवढी त्याच्यात तो समृद्ध असतो सगळ्यात जास्त खरं सांगायचं तर, पण तरी सुद्धा तो एक न्यूनगंड त्याच्यात असतो की आपल्याला प्रमाण भाषेत बोलता येत नाही, आपल्याला इंग्लिश बोलता येत नाही, असं कदाचित असेल. सो हा न्यूनगंड टाळून तुम्ही इथे या हे सांगायला तू. कोणी सांगितलंय टाळलाय मी? माझ्यात अजूनही आहे. मला अजूनही खात्री पटत नाही की लोकांना मी आवडत असेन का, मुलींना मी आवडत असेन का. मला खात्री नाही पटत. माझ्यात खूप न्यूनगंड आहेत. मी नीट दिसत असेन का, मी कसा दिसतो स्टेजवरती, लोकांना काय आवडतं, मी बोलतो ते आवडतं का, माझा अभिनय आवडतो, मला खूप न्यूनगंड आहेत. पण ते काय आहे, परफॉर्मिंग आर्टमध्ये तुम्हाला थोडंसं रिजिड निर्लज्ज व्हावंच लागतं. आता जे आहे ते आहे, घ्या असं एका पॉईंटला करावंच लागतं, नाही तर करिअर कसं होईल. न्यूनगंड खूप असतात, प्रवासापरत्वे ते बदलत जातात.
आत्ता एका गोष्टीचा आहे, पुढच्या टप्प्यावर पुढच्या गोष्टीचा आहे. बरोबर. पण ते सगळेच न्यूनगंड मारावे असंही मला वाटत नाही. थोडंसं आपल्याला काहीतरी येत नाही ही भावनाही महत्वाची. महत्वाची. सगळं झालं तर मग असं कशाला ना, थोडेसे न्यूनगंड असावे. त्याच्यामुळेच देव तुम्हाला काहीतरी देत असताना काहीतरी काढून घेत असावं, की त्या न्यूनगंडामुळे तू थोडासा आपल्या भाषेत म्हणायचं तर चड्डीत राहशील. बरोबर. न्यूनगंडावरनं एकतर टक्कल आठवतो मला. अजून मी टकला झालो नाही, व्हायच्या मार्गावर आहे. नाही पण काय म्हणजे ती एकतर मला कविता ऐकायची. कशामुळे लिहावीशी वाटली मला माहित नाही, पण ते टकल्याचे पॅटर्न मला खूप इम्प्रेस करतात, म्हणून मी लिहिलं. बरं, मला नेहमी असं वाटतं की प्रॉब्लेमकडे प्रॉब्लेम म्हणून पाहिलं ना की त्रास होतो, गंमत म्हणून बघितली की मजा येते. म्हणून लिहिलं होतं की जळी स्थळी काष्ठी पाषाणी कुठेही आपल्याला दिसतं, आणि प्रत्येक घरात बघा तुम्ही एक तरी टकलं असतं. कुठेही दिसतं ना, जळी स्थळी काष्ठी पाषाणी कुठेही आपल्याला दिसतं, प्रत्येक घरात बघा तुम्ही एक तरी टकलं असतं. बरं, असंही नाही की टकलं व्हायला म्हातारच व्हावं लागतं, बापाच्या आधीच पोरांचं आजकाल लवकर शहाळं पिकतं. टकल्याला स्वतःला प्रॉब्लेम नसतो, भोवतालचे त्याला छळतात. टकल्याला स्वतःला प्रॉब्लेम नसतोच, भोवतालचे त्याला छळतात. गेले रे केस म्हणून उरलेले उपटून काढतात. पण जेव्हा पडायला लागतं ना टक्कलन, केस लागतात गळू, वेगवेगळ्या आकारात उघडी पडते गुळगुळीत टाळू. काहींच्या अगदी दर्शनीय भागात अशी तारेची घासणी उरते. इतकाच राहतो कार्यक्रम. काहींच्या अगदी दर्शनीय भागात अशी तारेची घासणी उरते, तीच त्यांना आयुष्यभर भांग पाडायला पुरते. काहींना मागे खड्डा जणू विहीरच खणली जाते, काहींचं घर जातं पडून फक्त कंपाऊंड वॉलच राहते. काहींची टाळू तर अशी मऊ जणू बेसनाचा लाडूच दिसावा, असं वाटतं हळूच जाऊन त्याच्यावर काजूचा काप खोचावा. आता नवीन उपचार आलाय म्हणे ट्रान्सप्लांट करून रोवायचं. हे म्हणजे जंगलातलं गवत उपटायचं, नांगणामध्ये लावायचं. लाखो रुपये खर्च करून रूप पैशात का मोजायचंय? निसर्गाने दिलं ते निसर्गाने नेलं, त्याच्यात काय लाजायचंय? असो, पण उगाच एखाद्याला जिव्हारी लागेल हा विषय फार ताणू नये. आणि कितीही म्हणावं वाटलं टकल्याला तरी टकल्या असं म्हणू नये. वा 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 वा, अशी ती लिहिली होती मी. फारच वास्तववादी कविता आहे आणि खरंच छान आहे. म्हणजे सगळ्यांना टकल्यांना रिलेट होईल अशी कविता आहे. येस, सो शेवटाकडे येते. काय वाटतंय आता काय होईल पुढे? काय प्लॅन्स आहेत? पांडुरंग पाहून घेईल. प्लॅन्स काही नाहीयेत. काम करत राहणे. ह्या तारेवरच्या कसरतीवरती खरं उतरत राहणे. प्रेम, घर, कुटुंब, माझी माणसं, माझं काम, बाकी काही एक्स्ट्रा नाही. यातच सगळं येतं ना. असं काही ह्याहून पाहिजे त्याहून पाहिजे, येईच होणार वहीच होणार असं काही नाही. पण ज्यात आहोत त्यात मास्टरी मिळवण्याचा प्रवास आहे. ज्यात आहोत तिथे खुट्टा रोवण्याचा प्रवास आहे. बाकी काय, तो प्रवास सुखकर व्हावा. सातत्याने सुखकर होणार नाही याची कल्पना आहे. कष्ट असतील, नैराश्य असेल, नकार असेल, होकार असेल, सगळं असेल. सगळ्यानंतरही तो खुट्टा रोवला जावा एवढं माहिती. बरोबर. एक शेवटच्या छोट्याशा सेगमेंटकडे येते, जे आता आपण बॉयज टॉक करतोय त्यामुळे एक घ्यावं लागतं. एकतर मला असा प्रश्न पडतो, म्हणजे मला स्वतःला असं कितीतरी वेळा वाटतं की मी मुलगा असते ना तर बरं झालं असतं. का? कारण मला रात्री अपरात्री एकटं फिरता आलं असतं. झेड ब्रिज वरती जाऊन अंडा बुर्जा खाता आल्या असत्या. म्हणजे एकटीला जाऊन, म्हणजे बाकी मी जातेच मित्रमैत्रिणीसोबत, पण एकटं जेव्हा पडायची वेळ येते तेव्हा नाही पडता येत. तसं तुला कधी वाटतं का की आपण मुलगी असतो तर? मी घरात कधी कधी म्हणतो, मी जर गृहिणी असतो ना तर मी अशी गृहिणी असतो की नवऱ्याला घराच्या बाहेर पाऊलच ठेवा वाटलं नसतं. क्या बात आहे. मी म्हणतो असा म्हणजे अशी असते मी. नवरा म्हणला असं नकोच ते धंदा पाणी, बघत राहू हिला काय करते बुवा दिवसभर. पण असं मला कधी वाटलं नाही की मी मुलगी असतो तर. जे आहे तेच निस्तरता नाके नऊ येतात. वेगळं इमॅजिन करून कुठं दुःख करायचंय. छान छान. पुरुषांसाठी प्रेम व्यक्त करणं किती अवघड आहे? क्षणाक्षणाला मी व्यक्त करून रडत असतो. काय अवघड आहे त्याच्यात? मला एक वाटतं, समजा एखाद्यावरती किंवा एखादीवरती प्रेम आहे, ब्रह्मांडात ती व्यक्ती एकच आहे, तू प्रेम करणारा एकच आहे, आता काही भरोसा नाही, मग सांगायला काय ताप आहे? सांगायचं ना. व्यक्त करण्याने व्हॅल्यू कमी होते.
आता कितीतरी मग त्याला अस्पेक्ट्स आहेत. असं लोक म्हणतात व्यक्त केल्याने व्हॅल्यू कमी. काय व्हायची ती होईल, तू सांगून बस. मी तर कधीच मागे पुढे पाहत नाही. प्रेमावरच्या तुझ्या कविता, मला वाटतं एक ती कविता जी तू त्यावेळेला म्हटली होतीस, वाटायचं कधी भेटेल का कोणी जी फार सुंदर नसेल. हा ती होऊन जाऊ. ती ऐकायची येस, नाही काही ती अगदी 11वी-12वीत केली होती. म्हणूनच ऐकायची. की वाटायचं कधी भेटेल का कोणी जी फार सुंदर नसेल, अप्सरा असावी ती असेही नाही पण 4 चौघात उठून दिसेल. देतोस तू छप्पर फाडके हे ठरलं नाही खोटं, मी जे मागितलं त्यापेक्षा मिळालं तर जरा जास्ती होतं. वाटायचं तिला पाहिल्यावर हीच का ती जी स्वप्नात होती, कधी वाटायचं हीच तर परवा त्या जोशांच्या लग्नात होती. काही दिवस होती मैत्री मग मीच केली मागणी थेट, अधूनमधून असते आता एकांतात कुठेतरी आमची भेट. दोघात आमच्या आहे समज एकच आहे आमची जात, तिला म्हणे चालतं अंड मी सुपारी पण नाही खात. डोळ्यातल्या त्या रंगात तिच्या आयुष्यभर रंगावं, जसा जवळ जातो तिच्या वाटतंय घरी कसं सांगावं. बाबांना सांगणं अवघड आहे विश्वासात घेऊन आईला, एवढ्यावरही ती पटली पाहिजे आजी आजोबां ताईला. तरीही त्यांचा नकार आहे हे आम्हाला फक्त कळावं, मग बाकी आर्या पार सरळ घर सोडून पळावं. पण पळून जाऊन राहावं कुठे, घेऊन जावी कुणाची कार, सापडलो तर वेगळीच भानगड खावा लागेल बेदम मार. हे सगळं जेव्हा तिला सांगितलं ती म्हणाली ईश, नुसता विचार दे बाबा सोडून आता तरी घडव भविष्य. तिच्यासोबतच्या क्षणांना मग मी मोत्यांसारखं साठवतो, सगळ्यांपासून लपवतो आणि एकांतात आठवतो. आता नाही काही सुचत तिच्यातच मी आहे मग्न, फक्त प्रेमावर नको थांबू देवा, थाटात होऊ दे आमचं लग्न. एक अशी नंबर. मी अगदी 11वी-12वीत लिहिली होती. पण ती त्यांनाच रिलेट होणार आहे ना आता, कोणाला जे 11वी-12वीत आहेत. अच्छा. पण तुला माहितीये हा. ही आज मी म्हणजे काय देवाची कृपा आहे, मी आज ही अनेक वर्षांनी म्हणलीये पण मी एकदाही अडखळलो नाही. मी ही कविता कधीच कुठे सादर करत नाही, मी आज अनेक वर्षांनी म्हणलीये पण ती जशी म्हणत गेलो तशी आली बघ. पण हा म्हणजे ते आहेच तुझं. नाही असं नाही पण ते कुठेतरी देवाची कृपा, दुसरं काय. अमेझिंग. मजा आली मला पण सादर करायला. येस, झालं थँक्यू आपलं? सो मच. अरे क्या बात है, वा वा. मजा आली आहे मला, म्हणजे ऑफकोर्स थँक्यू मी सो काय मच. वेगळं सांगायला नको. हो मी पण अगदी म्हणजे पॉडकास्ट म्हणजे जरा असं बसू तसं बसू बरं वाटलं मला पण, एकदम मी कम्फर्टेबल होतो. गप्पाही आपल्या चौफेर झाल्या. चौफेर झाली. आई बाप देव धर्म लहानपण प्रेम. करिअर प्रेम. नाटकाला ये नक्की. कुटुंब कीर्तन नियम वटी लागू संकर्षण वयास्पृहा तू म्हणशील तसं. काय काय करतोयस तू. मी लिहिलेलं हे 5वं व्यावसायिक नाटक Wow. आहे आणि चालू आहे छान. कुटुंब कीर्तन एक वेगळा अनुभव आहे, नियम वटी लागू एक वेगळी मज्जा आहे, तू म्हणशील तसं एक फन आहे. या नक्की येईन दादा, आणि आय होप तुला मजा आली खूप. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा, आणि आरपार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. दादा तू पण सांग एकदा आमच्या प्रेक्षकांना. आर पार सबस्क्राईब करा, वेगवेगळे इंटरव्ह्यूज मैथिली घेत असते ते पहा, आमचाही बघा कसा वाटला तोही सांगा. आणि बस बाकी काही नाही, प्रेम करत राहा, शुभेच्छा देत राहा, काम करत राहू, प्रयत्न करत राहू. थँक्यू सो मच. धन्यवाद.